मराठी लोक कन्नड शिकायचे नाहीत. अच्छा. आणि कन्नड लोक मात्र पटकन मराठी शिकून घ्यायचे, हुशारही नाही. पण झालं कसं, माझं लग्न झालं एका कन्नड माणसाबरोबर, पण घरची भाषा आमची कन्नड राहिली. तर तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग असा लेखक कोण वाटतो? मला खरा चॅलेंज जो आला तो मी एक फकीर मोहम्मद कटपाडी नावाचा एक मुसलमान लेखकाच्या कथा अनुवादित करत होते. बर. तिथं मला हा प्रश्न आला, कारण तिथं कल्चरमध्ये शिरणं हाच एक मोठा प्रश्न असतो. आता मला असं लक्षात आलं की ही सगळी रोजाच्या आदवर आधारित कथा आहे. त्या कथेला नाव कन्नड त्या लेखकाने दिलेलं होतं व्रत. तर त्यांना मी विचारलं, म्हणलं याच्यापेक्षा या कथेला मी रोजा नाव देते. तर त्यावेळेला त्यांनी मला एक सांगितलं, म्हणजे आम्ही ब्यारी भाषा बोलतो, आम्ही ब्यारी समाजातले आहोत आणि आमचा जो समाज आहे हा व्यापारातून भारतात आलेला समाज आहे, त्यामुळे त्या काळात आलेला आहे, त्यामुळे आम्ही इथली संस्कृती स्वीकारलेली आहे. त्यामुळे आम्हीच रोजाला रोजा म्हणत नाही, आम्ही त्याला व्रत असंच म्हणतो. बर. ती एक बेळगावच्या बाजूची एक व्यक्ती, एक मुलगी बाई, ती माझ्यावर प्रचंड टीका करायची. तर मी त्या लेखाला मी पण उत्तर देणार. मुलं आतून असे चालत, त्यांच्या पायाचे प्रॉब्लेम होते, ते असे चालत आले आणि आल्या आल्या मला म्हटले, उमाताई दगड या लागले की समजावं की आंबे पिकायला लागले. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागापासून आपण एक नवीन दालन उघडतोय मनोरंजनाचं. आणि ते दालन म्हणजे असं दालन आहे की जे कितीतरी पिढ्या आपल्याला समृद्ध करत आलेलं आहे. सो हे दालन म्हणजे पुस्तकांचं दालन. आपल्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, सगळेजण ज्यांना ओळखतात त्या उमा कुलकर्णी. उमाताई नमस्कार. उमाताई, ज्या वेळेला कन्नड साहित्य किंवा कर्नाटक किंवा कन्नड असा विषय येतो, त्यावेळेला तुमचं नाव डोक्यात आल्याशिवाय राहतच नाही, आल्या वाचून राहत नाही असं म्हणू आपण. तर हे जे तुमचं कानडीशी जे नातं आहे, जी नाळ आहे, ती तुमची नाळ कशामुळे आहे आणि ती आतापर्यंत तुम्ही कशी जपली आहे याचं आम्हाला एक ब्रीफ मध्ये सांगा. मी बेळगावची. आता बेळगाव कर्नाटक म्हटलं तर काही जणांना राग येईल, पण ती वस्तुस्थिती आहे. आणि त्याही पेक्षा गंमत म्हणजे तिथली जवळजवळ निम्मी प्रजा कन्नड असते, निम्मी प्रजा मराठी असते. म्हणजे मी जेव्हा तिथं होते, म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी पासून मी पुण्यात आहे, त्याच्या आधी म्हणू आपण, आधी त्या काळात तर असं होतच होतं, कन्नड मराठी दोन्ही चालायचं. त्यामुळे कन्नडचा परिचय वेगळा असायचं कारणच नाही. बरोबर. आम्ही जेव्हा आमच्या मैत्रिणी जन्मल्यापासून आमचा शेजार पाजार काही कानडी असायचे, काही मराठी असायचे. त्यांच्याबरोबर कानडी तेव्हाची एक पद्धत होती, मराठी लोक कन्नड शिकायचे नाहीत. आणि कन्नड लोक मात्र पटकन मराठी शिकून घ्यायचे, हुशारही नाही. आणि ते आमच्या बरोबर छान मराठीत वगैरे बोलायचे. त्यामुळे आम्ही आळशी लोकांना आणखीन कन्नड शिकायचा प्रश्नच यायचा. पण त्यामुळे कन्नडचा परिचय मात्र होता. बेळगावचं वातावरणच असं होतं की तुम्ही बाजारात गेला, दुकानात गेला, बस मधून प्रवास करताय, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला समोरचा माणूस कुठल्याही भाषेतला असू शकायचा आणि आम्हाला कळायचंच नाही आम्ही कुठल्या भाषेत बोलतो आणि कुठल्या भाषेत उत्तर देतो. इथंच एक गमतीशीर गोष्ट सांगते. माझा एक पुतण्या, अमृत त्याचं नाव, तर त्याची आई मराठी, वडील कानडी. तर तो जन्मल्यापासून दोन्ही भाषा बोलत होता. म्हणजे आई बरोबर तो मराठीत बोलायचा, वडिलांच्या बरोबर कन्नड बोलायचं. म्हणजे दोन भाषा येणं हे त्या बेळगावला इतकी सहज गोष्ट होती. हा एक मुद्दा झाला. पण झालं कसं, माझं लग्न झालं एका कन्नड माणसाबरोबर. बर. आणि कन्नड माणूस राहत होता पुण्यात. अच्छा. तर त्यामुळे मी पुण्यात आले, पण घरची भाषा आमची कन्नड राहिली. त्याच्यासाठी मी माझा सीमा भागातला झगडा दिला घरी, पण काय उपयोग झाला नाही. पण त्यामुळे आमची घरी भाषा बोलायची ती कन्नड राहिली. बाहेरची भाषा अर्थातच मराठी राहिली. म्हणजे तेव्हा टीव्ही मराठी होता. मी 70ची गोष्ट सांगते. मित्र परिवार मराठी होता, लायब्ररी मराठी होती, पेपर मराठी होता, बरोबर, आकाशवाणी रेडिओ मराठी होता. म्हणजे हे सगळं मराठी चालायचं. पण आमच्या घरी बोलायची भाषा कन्नड होती. यांचा मित्र परिवार, माझ्या मिस्टरांचं नाव विरूपाक्ष कुलकर्णी, त्यांचा मित्र परिवार कन्नड होता, त्यांच्या बायका कन्नड. तर त्या कन्नड वातावरणात एकीकडे फिरायचं आणि एकीकडे मराठी पण
ठेवायचे. ठेवायचं. अशा पद्धतीने माझ्या ह्या दोन्ही भाषाचा संबंध तर येत राहिला. आणि आता गेले 40 वर्ष कन्नड कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद केल्यावर मग आता मला कन्नड म्हणणारच ना. म्हणणारच. बरोबर बरोबर. मला ऍक्च्युली तेच विचारायचं की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा हे केलं तर तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही कन्नड बोलत होतात घरी, पण आपल्या काही प्रेक्षकांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाहीये त्यांना सांगते की उमाताईंना कन्नड बोलता येतं, समजतं, पण त्यांना कन्नड लिहिता आणि वाचता येत नाही. आणि ते गेल्या 40 वर्षातही तसंच राहिलेलं आहे. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे विरुपाक्ष दादा, त्यांचे जे मिस्टर होते, कन्नड कादंबऱ्या कन्नडमध्ये बोलून रेकॉर्ड करायचे आणि मग ते ऐकून उमाताई त्याचं अनुवाद करायच्या. सो उमाताई, आतापर्यंत 50 पेक्षा जास्त पुस्तकं तर तुमची झाली, 60 झाली. 60 उलटली आहे तुमची पुस्तकांची. सो 60 पुस्तकं ज्या वेळेला आपण करतो एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, तुम्ही लहानपणापासून बायलिंग्वलच होतात हे तर तुम्ही आता सांगितलंच आहे. पण ज्या वेळेला आपण असं करतो आणि ज्या वेळेला आता सगळ्या आपल्या लेखक किंवा लिखाण वर्तुळातले, लिटरेचर मधले, साहित्यामधल्या लोकांमध्ये तुम्ही जेव्हा वावरता, त्यावेळेला एक अशी 60 पुस्तकं ही एवढी मोठी शिदोरी तुम्ही मराठी साहित्याला दिलेली आहे, कन्नड मधून मराठी साहित्याला. सो कन्नड साहित्य हे मराठीत आणावं हे तर तुम्ही आणलंच, ते तुम्हाला वाटलं, ते आपल्या आधीच्या एका मुलाखतीत आलेलं आहे. पण याच्यामुळे मराठी भाषेमध्ये काय भर पडली असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं? मला वैयक्तिक विचारशील तर माझी गेली 40 वर्ष आनंदात गेली. हा फॅक्ट आहे. ही फॅक्ट, ही वस्तुस्थिती आहे. कारण माझ्या सुदैवाने मला फार चांगले चांगले लेखक मिळत गेले. ज्या पद्धतीचं लेखन मराठीमध्ये होत नव्हतं त्या पद्धतीचे लेखक मला अनुवादासाठी मिळत गेले. उदाहरणार्थ शिवराम कारंत, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते. या पद्धतीचं आपल्याकडे जरी खूप लेखक कोकणातलं जीवन लिहिणारे असले तरी सुद्धा शिवराम कारंतांच्या कादंबरीमध्ये जे जीवनाचं तत्वज्ञान ज्या खोलवर रुजलेलं सापडतं ते मला मिळालं. त्यानंतर पुढे मी भैरप्पा अनुवादित करत गेले. भैरप्पांच्या सारख्या लेखकाचा बेस म्हणजे तत्वज्ञानाशी इतक्या निगडीत आहे, म्हणजे भैरप्पा म्हणजे तत्वज्ञानात पूर्ण बुडालेले आहेत आणि ते तत्वज्ञानच कलात्मक रीतीने आपल्या कलाकृतीमधून मांडतात. अगदी त्या पद्धतीचं लेखन करणारा पण माणूस, लेखक मला मराठीमध्ये असं वाटलं की हा वेरळा आहे. त्याशिवाय मी इतर ज्या यू आर अनंतमूर्ती, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, ते भारतीय खेड्याचा असा वेध घेतात की त्यातून आपल्या परंपरेमध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत, ज्या खुपणाऱ्या गोष्टी आहेत, त्या अतिशय कलात्मकरित्या ह्या सगळ्यांनी काय केलेलं आहे, आपले हे विचार कलेतून मांडलेले आहेत आणि त्या कथांमधून ते इतक्या तीव्रपणे आपल्याला भेटतात की आपल्याला म्हणजे आपण बदलतोच ती कथा वाचून झाल्यावर. अगदी अशा पद्धतीचे लेखन करणारे मोठे मोठे लेखक मला मिळत गेले. शिवराम कारंतसांचं मी नाव घेतलं. नंतर गिरीश कर्नाडांची नाटकं त्यांची मी अनुवादित केली. त्या सगळ्या वेळेला कसं की एकेका गोष्टीतून गिरीश कर्नाडांनी तर मला लोककथांची ताकद काय असू शकते आणि ती कशी आज पण रेलेव्हंट होते, सगळ्या बाजूने आपण ते बघू शकतो, याचं भान दिलं. आणि मला एका पाठोपाठ एक, तू मगासपासून ज्या 40, 50, 60 पुस्तकांचा उल्लेख करतीस, हे मी गेल्या 40-45 वर्षामध्ये केलेलं काम आहे. त्यामुळे असं त्यांनी दबून जायचं कारण नाही. रोज थोडं 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 करत गेल्यावर झाली तेवढी पुस्तकं. पण मला माझ्या सुदैवाने मला त्याचा ह्या कामाचा कंटाळा यावा असा लेखक भेटला नाही. मला प्रत्येक लेखक चांगला भेटत गेला जो मला आयुष्यात समृद्ध करत गेला. एकेका दृष्टीने माझा, जसं मी अनंतमूर्तींचं सांगितलं, त्यांनी आपल्या परंपरेतले दोष दाखवले. भैरप्पांच्या सारख्या लेखकाने आपल्या परंपरेतली बलस्थानं मला दाखवली. त्यामुळे मी कुठल्याही एका टोकाची पर्सनॅलिटी होण्यापासून वाचले. तर माझा एवढा मोठा बचाव या कन्नड साहित्याने केलेला आहे. त्यामुळे मला करत राहण्यात मजा आली. त्याच्यामुळे व्यक्ती म्हणून किती तुम्हाला एक असं रिच सारखं पोषण मिळत गेलं असं आपण म्हणूया. हे वाचकांना पण पोषण मिळतच. म्हणजे वाचन संस्कृतीचं आपण महत्व का म्हणतो,
इतकं वैविध्यपूर्ण तुम्ही जेव्हा जेव्हा वाचत जाता तेव्हा तुम्ही एक जीवन बघत नाही, तुम्ही कितीतरी जीवन बघत राहता. बरोबर. या पद्धतीने पण अनुवादकाला आणि एक असा फायदा असतो की वाचताना आपण काही चुकार तट्टूपणा करून काही पानं ओलांडून पुढे जाऊ शकतो. पण अनुवादकाला तसं नाही करावं लागत. त्या लेखकाच्या प्रत्येक शब्दाबरोबर तुमचा प्रवास झालेला असतो आणि त्यामुळे ते हळूहळू ते पूर्ण पुस्तक तुमचा एक भाग होऊन जातं. अर्थात त्या पुस्तकाची तेवढी ताकद पाहिजे. अर्थात. आणि मग असे ज्या वेळेला आता तुम्ही जी नावं घेतली, अनंतमूर्ती, कारंथ, भैरप्पा, गिरीश कर्नाड, या सगळ्यांमधला तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग लेखक कोण वाटला? की कारण तुम्ही जसं म्हणालात की ते आधी आत्मसात आपल्याला करावं लागतं आणि मग आपण ते मराठीत काय किंवा त्याचे रेफरन्सेस घेऊन आपण ते मांडतो. तर ह्याच्यामध्ये ते समजण्यापासून ते मांडण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असू शकतात. सो तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग असा लेखक कोण वाटला? आता तू जी नावं घेतलीस या कुणाचंही अनुवादित करताना मला फारसे प्रश्न आलेले नाहीयेत. त्याच्या मागं कारण असं आहे की हे सगळे जी विचारधारा व्यक्त करतात किंवा जो वैचारिक प्रवास करतात तर तो मला माहिती होता. म्हणजे काय आपण त्याच्याशी परिचित असतो. खूप खोलवर आपल्याला ते माहिती नसलं तरी आपल्याला माहिती असतं. म्हणजे आपल्या परंपरेत काही प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला माहिती आहे आणि मग अनंतमूर्ती जेव्हा ते डीप मध्ये सांगतात तेव्हा आपल्याला पोचतात. किंवा आपल्या संस्कृतीमध्ये कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे. आपण लहानपणापासून आजूबाजूला बघत आलेलो आहोत. जेव्हा भैरप्पा सांगतात म्हणजे त्यातच थोडंसं खोल जाणं असतं. लोककथांच्या बाबतीत गिरीश कर्नाडांची नाटकं अनुवादित करताना थोडासा प्रश्न आला, पण गिरीश कर्नाड इतक्या रंजक पद्धतीने ते तुमच्यामध्ये उतरवतात की तुम्हाला काही माहित नसलं तरी तुम्ही लेखकाचं बोट धरून धरून तुम्ही ते सगळं आत्मसात करू शकता. मला खरा चॅलेंज जो आला तो मी एक फकीर मोहम्मद कटपाडी नावाचा एक मुसलमान लेखकाच्या कथा अनुवादित करत होते. तिथं मला हा प्रश्न आला कारण तिथं कल्चरमध्ये शिरणं हाच एक मोठा प्रश्न असतो आणि मुख्य म्हणजे आपलं अज्ञान खूप असतं त्या बाबतीत. उदाहरणार्थ त्यांची एक कथा अनुवादित मी करत होते आणि त्याचं सगळं वर्णन पाहता मला असं लक्षात आलं की ही सगळी रोजाच्या आजवर आधारित कथा आहे. त्या कथेला नाव कन्नड त्या लेखकाने दिलेलं होतं व्रत. तर मी त्यांना फोन करून विचारलं. मी शक्यतो लेखकांच्या बरोबर फोनवर संपर्कात राहते. मला आलेल्या अडचणी मी त्यांनाच विचारते आणि कुणाला विचारण्यापेक्षा. तर त्यांना मी विचारलं, म्हटलं याच्यापेक्षा या कथेला मी रोजा नाव देते आणि म्हटलं याच्यात तुम्ही मम्मी अम्मा आप्पा म्हटलेलं आहे तर ते मी अम्मी जान अब्बू जान असं काहीतरी करते म्हणजे थोडा फ्लेवर येतो ना आपल्या दृष्टीने. तर त्यावेळेला त्यांनी मला एक सांगितलं की हा जो आहे म्हणजे आम्ही ब्यारी भाषा बोलतो, आम्ही ब्यारी समाजातले आहोत आणि आमचा जो समाज आहे हा व्यापारातून भारतात आलेला समाज आहे. त्यामुळे त्या काळात आलेला आहे. त्यामुळे आम्ही इथली संस्कृती स्वीकारलेली आहे. त्यामुळे आम्हीच रोजाला रोजा म्हणत नाही, आम्ही त्याला व्रत असंच म्हणतो. किंवा आम्ही आमच्या घरी आमची उर्दू भाषा नाही आहे. उर्दू भाषा असणारे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने. आता हा मोठा खुलासा झाला ना. नाहीतर हे म्हणजे अशा चॅलेंजेस तिथे ती संस्कृती आपल्याला जेव्हा अपरिचित असते तेव्हा हे प्रश्न येतात. अगदी. आता मी एक कादंबरी अनुवादित नुकती हातावेगळी केली. चंद्रशेखर कंबार हे मोठे लेखक आहेत. ज्ञानपीठ पारितोषिक त्यांना आहेच आहे. त्यांचं जो कुमार स्वामी हे नाटक साधारण सगळ्यांना माहिती असतं. आता त्यांची मी एक शिखर सूर्य नावाची कादंबरी अनुवादित केली. 450 पानी कादंबरी आहे आणि ती संपूर्ण कादंबरी आहे ती राजा राणी विषकन्या नंतर श्वानकूप त्याच्यानंतर कट कारस्थान धान्याला हात लावला की त्याचं सोनं होतं आणि सोन्याला हात लावला की परत त्याचं धान्य होतं अशी जादू. ही सगळी कथा तो लेखक इतक्या वेगळ्या पातळीवरून सांगतो की आज सगळी लागू पडते. म्हणजे त्यातलं कुठलंही आज बाहेरचं हे नाहीये. सगळं ते आज लागू पडणाऱ्याच गोष्टी आहेत कारण शेवटी माणूस तोच आहे. इथं फरक का झालेला आहे तर आतापर्यंत मी जे साहित्य अनुवादित करत होते त्याला त्यांच्या अगदी 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 मूळ जे म्हणतो आपण रामायण महाभारतापर्यंत खेचू शकतो. पण चंद्रशेखर कंबारांची ही कादंबरी जी आहे ते तमिळ लिटरेचरशी नाळ जोडते. ते नाळ जोडत असल्यामुळे मला स्वतःला त्या नाळेशी जोडून घेऊन
त्या कादंबरीत एक रूप होऊन आणि मग ती त्यांची भाषा, मग त्यांच्या जे काही ते रूपक वापरतात ते, मग ते लोककथा असल्यामुळे मला कुठेही आजची भाषा वापरता येणार नाही. ती म्हणजे गोष्ट सांगितल्यासारखी त्याचं स्वरूप असायला पाहिजे. ही सगळी तंत्र मला सांभाळावी लागली. मला मूळ जो त्रास म्हणजे अडचण आली किंवा जो झगडा माझा झाला तो मला त्या नाळेशी, तमिळ नाळेशी चंद्रशेखर कंबार जे स्वतःला जोडून घेतात ते जोडून घेताना. म्हणजे ज्या वेळेला कल्चर माहिती नसतं किंवा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती असते त्यावेळेला प्रॉब्लेम किंवा चॅलेंज येतं असं आपण म्हणू शकतो. पण ह्या सगळ्यामध्ये जसं आपण काल फोनवर बोलत होतो तेव्हा तुम्ही एक उदाहरण दिलं होतं, तर आपल्या प्रेक्षकांना पण ते उदाहरण आवडेल की भाषा जेव्हा तुम्ही एका भाषेतलं साहित्य तुमच्या भाषेत, मातृभाषेत किंवा वेगळ्या दुसऱ्या भाषेत आणत असता त्यावेळेला ती भाषा ही या भाषेला समृद्ध करत असते किंवा त्यातले जे पर्स्पेक्टिव्ह असतात ते या भाषेला समृद्ध करत असतात. सो ही प्रक्रिया कशी घडते? दोन्हीही होत असतं. म्हणजे आता मी जेव्हा कन्नड मधलं साहित्य मराठीत आणते तेव्हा कन्नड भाषेला पण आपण समृद्ध झालो आणि आपण महाराष्ट्रात मध्ये पोहोचलो असं वाटतं. जसं आपली अपेक्षा असते की आमचं मराठी साहित्य दुसऱ्या भाषेत जावं का, तर आमचं इतकं चांगलं समृद्ध साहित्य आहे तिथे जायला पाहिजे. हे एकीकडे होत असतं. आणि त्याचबरोबर जेव्हा मी मराठीत कन्नड साहित्य मराठीमध्ये आणते तेव्हा काही भाषेचे वगैरे गमतीशीर गोष्टी पण होत असतात ज्या आपण मराठी भाषा आपण त्या पद्धतीने वापरत नाही. आता म्हणी, शब्द, वाक्प्रचार वगैरे गोष्टी तर लांबच राहिल्या सगळ्या. म्हणजे त्याच्याबद्दल आता आपली भाषा इतकी बदलत गेलेली आहे, इतकी सुटसुटीत होत गेलेली आहे आणि कदाचित ह्युमन सायकोलॉजी आपण वेगळ्या प्रकारे समजून घेतो. पूर्वीच्या काळी समजून घ्यायला त्या म्हणी वगैरे उपयोगाला यायच्या. तर आता आपण आणि सगळी परिस्थिती पण खूप नाजूक आहे. म्हणजे त्यातली कुठल्याही म्हणीने कधी काय होईल सांगता येत नाही. असेही काही धोकादायक प्रकार, वातावरण तसं बनत चाललेलं आहे. अशा वेळेला काही वेळेला मला कन्नड मधून मराठीमध्ये आणताना काही गमतीशीर गोष्टी आठवल्या. माझी एक लेखिका आहे वैदेही नावाची, पुण्याला पिंपरीला साहित्य संमेलनाच्या वेळेला तिचं काव्य वाचन आणि मी त्याचा अनुवाद करून सादर करणार असं आम्ही एक केलेलं होतं. इथून ती कार्यक्रम वगैरे छान झाला, लोकांना आवडला. ती परत तिच्या गावी म्हणजे मणिपालला गेली. तिचा चेक तिला पोचायचा होता. तो काय आता एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये उशीर होत होता. तर ती मला विचारायची की काय झालं, माझा चेक, तू चौकशी कर जरा, तिथे लोकल आहेस. आणि मग मी केलं माझ्या पद्धतीने जे होते. आणि ते शेवटी एक दिवस तिचा मला फोन आला आणि तो फोनवर ती मला म्हणतीये की उमा गजगर्भ झाला असं ती म्हणाली. एक मिनिट मला हे कळलं नाही आणि दुसऱ्या क्षणी कळल्यावर मला असं वाटलं की हिने 2 शब्दामध्ये किती काय काय सांगितलं. बरोबर. हो. म्हणजे गजगर्भ हा प्रकार असा आहे की माणसाचं मूल 9 महिन्यात जन्माला येत असेल तर हत्तीचा गर्भ जो आहे तो 24 महिने किंवा काहीतरी पण एकूण भरपूर अवधी घेतो. आता हे म्हणजे उशिरा का होईना पण फळ मिळालं या पद्धतीने तिला मला सांगायचं होतं. तर मला असं वाटलं की आता हे आपल्याला यातलं सगळं आपल्याला माहिती आहेच ना. आपल्याला हत्ती माहिती आहे, आपल्याला फक्त ती उडुपी, मणिपाल या भागातली असल्यामुळे तिच्या आजूबाजूच्या परिसरातली तो शब्दप्रयोग तिने शब्द घेतला आणि वापरला. तर मला असं वाटलं आपण पण वापरायला काय हरकत आहे, किती छान आहे हे. खरंच म्हणजे आपण पण किती थोड्या गोष्टीसाठी हे वापरू शकतो. खरंय. कमीत कमी शब्दात आपण आपली भावना व्यक्त करू शकतो. अशा हे मी एक साधं उदाहरण सांगितलं. आणखीन पण असे बरेच मी अनुवाद करता करता मला मिळत असतात आणि ते मी काही वेळेला मी त्याला पर्यायी दुसरी म्हण शोधायला जात नाही. बर, ओके. त्याचा मी अनुवाद करून ठेवते. अच्छा. आता एखाद्या गरीब बाईवर, एका कादंबरी मधला प्रसंग आहे, अगदी गरीब बाई आहे आणि तिच्यावर एक मोठं संकट येऊन पडलेलं आहे. तर ती परमेश्वराला म्हणते, हे चिमणीवर कशाला तू ब्रह्मास्त्र टाकलं? म्हणजे चिमणी मारायला एवढासा दगड पुरला असता, एवढं ब्रह्मास्त्र कशाला टाकलं? आता आपल्याला चिमणी माहितीये, ब्रह्मास्त्र माहितीये, पण आपल्याला या पद्धतीने शब्द वापरायचे माहित नाही. तर हे असंही आपण मराठीसाठी घेऊ शकतो. नक्कीच. मी माझ्या पुरतं तरी हे वापरते. खरंय, खरंय. वाचकांपर्यंत किती पोहोचतंय मला माहित नाही, पण फ्लेवर तरी कळेल ना. नक्कीच. आणि भाषा कशी वापरता येऊ शकते हे तरी कळू शकते. वाचकांपर्यंत नक्कीच
आणि जर मन लावून वाचलं तर अशा बऱ्याच छोट्या 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 गोष्टी आणि स्निपेट्स ह्या आपल्याला मिळत जातात. आणखीन एक सांगते. बोला ना. आता समजा मी म्हंटल की रीमा तू किती छान दिसतीस, तू मला म्हणतेस माझं काय, तुम्ही माझ्याहून कितीतरी पटीने छान शिकन. आता या प्रकरणासाठी कन्नडमध्ये असं म्हणतात की मी रांगोळी खाली नाही, मी चटई खाली शिरले आणखी ती रांगोळी खाली शिरली, म्हणजे नम्र किती झाले. तर आता आपल्याला असं वापरायची पद्धत नाही. बरोबर. आपल्याला जमिनीवरची रांगोळी पण माहित नाही, पण आपल्याला चटई माहिती आहे आणि रांगोळी माहिती आहे. खरंय 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 खरंय. तर अशा त्यांच्या भाषा वापरायच्या. ज्या एक सासू असते ते सुनेला सासरवास कशा पद्धतीने करायचा. तर एक दिवस ती बारीक बारीक रांगोळी काढते. तर ती सासू येऊन म्हणते की घरातली कामं चुकवण्यासाठी तू ह्या रावड्या बारीक बारीक रांगोळ्या काढत बसलीस काय असं. म्हणून हे दुसऱ्या दिवशी भराभरा मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढता येते. सासू येते म्हणजे माणसं अडखळून पडतील की त्याला. आता हे जे छोट्या छोट्या गोष्टीतली गंमत आहे ना, हे भाषेमुळे येते मला. बरोबर बरोबर बरोबर. आणि उमाताई, आता आपण पुस्तकांबद्दल बोललो की 60 पुस्तकं झाली, पण मला कौतुक जे तुमचं वाटतं ते याच्यासाठी की तुम्ही फक्त पुस्तक या एका फॉर्म मध्ये अडकून पडलेला नाही आहात. तुम्ही सिरियल्स लिहिलेल्या आहेत, तुम्ही फिल्म्स लिहिलेल्या आहेत, फिल्म्सचं ट्रान्सलेशन केलेलं आहे, सिरियल्सचं ट्रान्सलेशन केलेलं आहे, तर नाटकांचं केलंय. आत्ताच तुम्ही सांगितलं गिरीश कर्नाडांची नाटकं तुम्ही कन्नडमधून मराठीमध्ये केली आहेत. तर हा जो प्रत्येक फॉर्म आहे ह्याचे आपापले वेगवेगळ्या गरजा आणि वेगवेगळे चॅलेंजेस असतात. तर कोणत्या फॉर्मचे काय जमेच्या बाजू तुम्हाला वाटल्या आणि काय चॅलेंजेस वाटले? नाटकाचा अनुवाद हा मला कठीण वाटतो. म्हणजे कथा कादंबरीच्या अनुवादापेक्षा नाटकाचा अनुवाद नक्कीच कठीण आहे. कारण कथा कादंबरीमध्ये तुम्हाला सपोर्टला इकडे 2 शब्द येऊ शकतात, पण नाटकातलं काय आहे की तुमचं लेखन हे कोणाचं तरी रॉ मटेरियल असतं आणि ती व्यक्ती उभं राहून ते वाक्य बोलणार असतं. म्हणजे त्याच्याबरोबर तो त्या वेशातला, त्या काय समजा विशिष्ट जात समाज काय असेल, ते स्तर असेल, आर्थिक स्तर, त्या सगळ्या सकटनं उभं राहून बोलणार असतं. बरोबर. तर त्यामुळे तिथं ते फार अवघड पण असतं. म्हणजे ज्या कथाविषयी जेव्हा तुम्हाला सहजासहजी सगळ्या, म्हणजे आता कन्नड मधला मराठीत मिसळून जाणारा विषय असेल तर तिथं तुम्हाला ते ट्रान्सलेशनला सोपं जातं. म्हणजे काय की तुम्ही समान त्या वजनाचे तसे शब्द घालत जाणं जरा तरी शक्य आहे. पण जेव्हा तुमचा विषय वेगळे असतात त्यावेळेला हे खूप चॅलेंज येतात त्याचे. मी गिरीश कर्नाडांचं एक नाटक अनुवादित केलं, तलेदंड त्याचं नाव, बसवेश्वराच्या जीवनावरचं आहे. आणि म्हणजे इथं पहिल्यात काय हे झालं की ती 12व्या शतकातली नाटक आलं, म्हणजे झालं इथे एक पहिली अडचण आली. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ते नाटक आहे, म्हणजे त्यातलं प्रत्येक वाक्य कोणीतरी उभं राहून बोलणार आहे. तिसरं म्हणजे सगळ्यात मोठा मला प्रश्न त्याच्यामध्ये आला की त्याच्यासाठी वापरली जाणारी भाषा. त्याच्यासाठी आपण जुन्या काळात जाण्यासाठी पटकन संस्कृतचा आधार घेणं हा एक पर्याय असू शकतो. बरोबर. पण बसवेश्वरांनी टिपिकल कन्नड भाषेमध्ये लेखन करण्याविषयी आग्रह धरलेला आहे. म्हणजे माझा तो मार्ग पण बंद झाला. असे सगळे मार्ग बंद झाल्यावर आपण ज्याला आज मराठी म्हणून बोलतो त्याच्यामध्ये आपल्या न कळत इतके पारशी, उर्दू शब्द आणखीन इंग्लिशला मी कटाक्षाने बाजूला ठेवू शकले. बरोबर. पण हे असे जे शब्द असतात, आता उदाहरणार्थ सरबत, व्हरांडा, आता हे असे जे शब्द शिरलेले आहेत, हे असे मी त्याच्यामध्ये खूप मोठी यादी निघू शकते. पण ते म्हणजे खूप कठीण होतं. फक्त माझी त्यावेळेची पद्धत अशी होती की गिरीश कर्नाडांच्या बरोबर अशी माझी पद्धत होती की त्यांना मराठी येत असल्यामुळे त्यांनी मी माझ्या पहिल्या अनुवादाच्या वेळेलाच त्यांनी मला पत्र लिहिलेलं होतं की तुमचा अनुवाद झाला की मला पाठवून द्या, मी तो बघेन आणि नंतर मग आपण त्याचं हे करू. त्या पद्धतीने मी सगळं माझं झालं की त्यांना पाठवत होते. त्यामुळे त्यांना पाठवल्यावर पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते सांगत होते काहीतरी. मला जे पटत होतं ते मी घेत होते. त्यांच्याशी मी वाद पण घालू शकत होते की नाही तुम्ही म्हणताय पण मला असं वाटतं वगैरे. ते ठीक आहे, ते तर राजा माणूस होता त्यामुळे ते सगळं जमत होतं त्यांच्या बरोबर.
अशा सगळ्या अडचणीतून जेव्हा आम्ही त्या तलेदंडचा अनुवाद केला, त्यामुळे ते त्यात जे काय आलं त्याला माझ्या बरोबरीने कर्नाड पण जबाबदार आहेत असं म्हणून मी जरासं निश्चिंत राहिले. तरी एका विद्वानाने की जे धारवाडमध्ये कर्नाडांचे पण शिक्षक होते आणि पुढच्या काळात त्यांचा माझ्याशी पण संपर्क आला. त्यांनी त्याच्यातली खूप मोठ्या शब्दांची यादी करून मला पाठवलेली आहे. मी ती घरात ठेवून घेऊन बसलेली आहे. कारण कर्नाडांना विचारलं मी, आपण असं काही करू का? तर कर्नाड म्हटले की नाही ठीक आहे, मी बघितलंय तुमचं, त्यामुळे आता काय तुम्ही ती क्रिएटिव्ह लिबर्टी घेतली लिबर्टी आणि काही अपरिहार्यच आहेत गोष्टी. तुम्ही शेवटी ह्या सगळा खटाटोप कुणासाठी करता? तुमच्या समोर एक प्रेक्षक वर्ग बसलेला आहे, नक्कीच त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुम्हाला काय त्या काळची भाषा कशी होती, त्या भागाचं बाकीचं काय होतं हे सांगायचं नाहीये. तिथं जो काय मोठा प्रसंग झालेला होता की जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी बसवेश्वरनी जी चळवळ केली त्याच्यामध्ये त्यांचा रोटी व्यवहार पर्यंत तो सगळा समाज त्यांनी यशस्वी झाला. पण बेटी व्यवहार जेव्हा आला तिथं रक्तक्रांती झाली. आणि ती सगळी स्टोरी त्यांना सांगायची आहे, ती महत्वाची आहे. त्यामुळे हे जे शाब्दिक हे जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष कर, म्हणजे ते इतके महत्वाचे नाही, प्रायोरिटीवर ते खाली राहतात. बरोबर. सो हे झालं नाटकाचं. आता सिनेमा सिरियल बद्दल आधी बोलूयात आपण, कारण तुम्ही सिरियल्स आधी केल्या मग फिल्म्स केल्या. सो सिरियलचा कसा होता अनुभव? सिरियलचे एक कन्नडमध्ये एक सिरियल ETV वर खूप चांगली चाललेली होती. म्हणजे मला पण माहिती आहे ती, आम्ही पण बघायचो बेळगावात वगैरे गेलो तर त्याचं नाव होतं मूडल मने. आणि नंतर ETV ला ती मराठीमध्ये करायची होती. तर त्यावेळेला ते काय माझ्याशी काहीतरी ते पहिल्यांदा ते अप्रोच झाले, मग कोणीतरी प्रोड्युसर आला वगैरे वगैरे होऊन ते काम माझ्याकडे आलं. आणि मला अर्थात सिरियलच्या विषयी बऱ्याच तेव्हा अशा गोष्टी होत्या की तुम्हाला तिथं सेटवर जाऊन लिहावं लागतं, ते हे करावं लागतं, ते करावं लागतं. मला माझ्या मर्यादा माहिती होत्या. मी घरात बसून कितीही काम करू शकते, पण असं काय मला काय जमणार नाही. तर मी त्यांना म्हटलं, तर मग आता दिग्दर्शक हेमंत देवधर ते पण तेव्हा आलेले होते. तर मी सांगितलं आणि एक म्हटलं मी हे असं काम केलेलं नाहीये, म्हणजे मला आधी 5 करू द्या, म्हणजे मी कशाला हो म्हणतेय हे मला कळेल, मला येतंय की नाही तुम्हाला कळेल, आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. बरोबर. तर मग त्याप्रमाणे मी करून दिलं. ते त्यांना देवधर म्हणाले की काय मग एवढं मला पुरेल, याच्यावर मी पुढचं बघून घेतो. मला ते सोपं का गेलं, कारण ते उत्तर कर्नाटकातली गोष्ट होती. उत्तर कर्नाटकात सगळी ती घडत होती आणि दक्षिण महाराष्ट्र तिकडची खेडी वगैरे मला माहिती होती. बरोबर. त्यामुळे ते सोपं गेलं. मला आलेला प्रॉब्लेम वेगळा होता, कारण मी हाडाचे अनुवादक होऊन बसलेली होते. त्यामुळे जसं आहे तसं तिथं यायला पाहिजे या बाबतीत मी भलतीच काटेकोर वगैरे होते. आणि इथं या लोकांचं पहिल्यापासून म्हणणं होतं, म्हणजे तिथं दिग्दर्शक म्हणा, प्रोड्युसर म्हणा, चॅनलवाले म्हणा, आम्हाला असा अनुवाद नको आहे, आम्हाला ती स्टोरी इथं सांगायची आहे. म्हणजे तिथला माझा गुण जो होता तो इथं मला दोष होऊ पाहत होता. त्यामुळे पहिले 30 एपिसोड मी कसे तरी म्हणजे मी माझ्या पद्धतीने स्वतःला खूप मोकळा करायचा प्रयत्न केला. पण 31 एपिसोड झाल्यानंतर ते दिसायला लागलं ना, 3 महिन्यानंतर दिसायला लागल्यावर मला मोकळेपणा काय आहे ह्याच्यामध्ये ते कळायला लागलं. आणि मग मी फार एन्जॉय केलं. मग मी फार सुटलेच, म्हणजे त्या दृष्टीने इथं जे मला बंधन होतं ते बंधन इथं नसल्यामुळे. बरोबर. आणि माझा डायलॉग कोण बोलणार आहे हे मला समोर दिसत असल्यामुळे तो कसा बोलला जाईल म्हणजे तो मग मला मजाच आली. म्हणजे त्याच्यानंतर हे तुम्ही सांगता हे सोनियाचा उंबर आहे. हो, 5-6 असे 2 वर्ष ते चाललेलं होतं. ते जे पूर्ण एपिसोड लिहिले त्याच्यानंतर मग माझ्याकडे अशी कामं आली की, पण त्याच्यामध्ये मी खूप नाही रमू शकले. म्हणजे काही वेळेला 150 एपिसोड लिहिले, सोडून दिले. 1-2 वेळेला 100 एपिसोड मध्ये शोधले. एका वेळेला नुसतंच त्यांचं कॅरेक्टर्स निर्माण करून ते सगळं सुरू करून देणं इथपर्यंतच केलं. पण ज्याला मी रमले म्हणता येणार नाही, जसं सोनियाच्या उंबरामध्ये मी रमले. तिथं भोरला शूटिंग चालायचं. मग दर महिन्याला आम्ही ते बघायला जायचो. त्यांच्याकडे ग्रुप असेल तर माझं महिला मंडळ सगळं मी घेऊन जायचे. ते पण मी मजा आहे. त्या बायका पण माझा वट वाढला त्या प्रकारात. माझ्या लिखाणाने तो वाढला नव्हता.
म्हणजे पण तोपर्यंत सिरियलमुळे वाढला. सिरियलमुळे वाढला. माझी कामवाली मला येऊन सांगायची, "वहिनी तुम्हाला माहित नाही तुम्ही किती प्रसिद्ध आहे," असं ती मला सांगायची. असं मला सिरियल लिखाणाचे बरेच फायदे वगैरे फायदे झाले. मिळाले. व्हेरी गुड. आणि आणि एक मात्र मी अगदी सांगते म्हणजे मला त्यावेळेला एक असा अनुभव आला, की जोपर्यंत माझं माझं सगळं लिखाण असं झोपलेलं असायचं, ते उठून इकडं-तिकडं वावरायला लागलं. हा एक फार म्हणजे हम्म. मला आवडलेला अनुभव आहे. आणि बरोबर. तो मी सोन्याच्या उमरामध्ये फार एन्जॉय केला मी. खरंय, खरंय. आणि सिनेमाच्या बाबतीत काय जाणवलं? सिनेच्या बाबतीत पण माझ्याकडे असं काम आलं, की मिस्टर अँड मिसेस रामाचारी नावाचा तिथला कन्नड सिनेमा होता. आणि त्यांच्या बाबतीत त्यांचा दृष्टिकोन पक्का होता. त्यांना असं माझं काही हे बदल करायचा नव्हता. कारण तिथलं ते खूप हिट हे होतं आणि त्यांनी तसे राइट्स घेतलेले होते. त्यामुळे नंतर सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेला पण त्यांनी फायटिंगसाठी वगैरे तिकडचीच माणसं बोलवून त्यांना ते सगळं करायचं होतं. बरं. हं. तर त्यामुळे मी आपलं त्या शिस्तीत सकाळी उठून सिनेमा लावायचा, आणखीन डायलॉग लिहून काढत बसायचं. ओके. अशा पद्धतीने काम केलं. हं. त्याच्यात त्यांनी काय केलं खरं, ते मी लिहिलेले काही डायलॉग्स त्यांना आवडले. हं. त्यांनी ते सिनेमासाठी वापरले आणि त्यांनी त्याला मला डायलॉग्समध्ये क्रेडिट दिलं. अच्छा. म्हणजे मी ओके. काही त्याच्यासाठी करताना माझं तसं नव्हतं. नंतर मी कृष्णलीला नावाच्या एका सिनेमासाठी केलं. त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतलं आणि विषय संपला. हं. बरोबर. म्हणजे तिथं काही माझं तसं हे झालं नाही. पण एक सिनेमा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कथा, पटकथा, संवाद असं सगळं लिहिलेलं आहे. गाणी सुद्धा लिहिली. गाणी सुद्धा लिहिलेली आहे. त्या सिनेमाबद्दल सांगा की आम्हाला. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा सांगायला पाहिजे, की तो सिनेमा ते नाटक आहे ना, विजय तेंडुलकरांचं नाटक आहे. पाहिजे जातीचे. हां. तर माझ्याकडे एक कन्नड दिग्दर्शक आले आणि ते प्रोड्युसरला घेऊन आले आणि म्हटले, की हे नाटक कन्नडमध्ये जेव्हा व्हायचं तर मी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. तर मला आता तो सिनेमा करायचा आहे. तर म्हटलं म्हणजे मग माझ्याकडनं काय अपेक्षित आहे? कारण तेंडुलकरांनी नाटकच लिहून ठेवलेलं आहे. बरोबर. हो. त्यामुळे आता मी आणि काय करणार आहे ना? ते म्हटले, की नाही. मला ते काही प्रसंग त्यांनी वाढवले. म्हणजे सिनेमासाठी येतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की सिनेमासाठी त्यांना एक कॅरेक्टर वगैरे जरा वाढवावं लागलेलं होतं आणि त्या पद्धतीने थोडं करायचं होतं. आणि एवढं मोठ्या नाटकातलं सगळं कसं घ्यायचं ना? त्याचं काहीतरी ते डायलॉगची एक रचना करायला पाहिजे. त्यामुळे तेंडुलकरांचंच नाटक मी वेगवेगळ्या सीनमध्ये सिनेमासाठी जसं आवश्यक होतं त्या पद्धतीने लिहिलंय. मग ते मला म्हटले, की तुम्ही त्याला गाणी पण लिहून द्या. वाह! मग ते पण लिहिले. मग ते म्हटले पटकथेच्या बाबतीत त्यांनी थोडा चेंज केलेला होता. मग त्यामुळे त्याचं पण त्यांनी असं करत मला त्या सगळीकडे थोडं-थोडं श्रेय मिळालेलं आहे. अच्छा. त्यामुळे हे झालं कन्नडमधला सिनेमा. मराठीमधला सिनेमा. हा सिनेमा झाला मराठी होता. हा मराठी होता. पण मग अजून एक सिनेमामध्ये सुद्धा तुम्ही कथा, पटकथा, संवाद वगैरे लिहिलेले आहेत. हो, ते आपणच दोघींनी मिळून केलेलं काम होतं. आपण पुरुषोत्तम नावाचा सिनेमा केलेला होता. हं. आणि औरंगाबादच्या तिथल्या एका ज्या नगर ज्या गावाला इतिहास आहे, तिथं जे नागरी प्रश्न उपस्थित होतात. हं. तर त्यावर आपण तो सिनेमा केलेला होता. खरंय. की जेव्हा तिथली लोकसंख्या निम्मी हिंदू आहे, निम्मी मुसलमान आहे आणि निम्मे दलित आहेत. हो. त्यामुळे काहीही करायला गेलं, की त्या तिघांच्यापैकी कोणीतरी एक आडवा येतो. हो. आणि मग तिथला एक कलेक्टर ते सगळं कसं हँडल करतो असा आपण विषय घेतलेला होता. बरोबर, बरोबर. सो दिग्दर्शन मला वाटतंय तुझंच होतं. मला वाटतंय ना, माझी खात्री आहे तुझंच होतं. म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा तेव्हाच मला हे उत्तर अपेक्षित होतं. पण ठीक आहे. बरं, आता मला उमाताई तुम्ही हे सांगा, की सिनेमाशी तुमचं जे नातं आहे, ते कारण मला आठवतं जेव्हा विरुपाक्ष दादा आणि तुम्ही तुमच्याशी जेव्हा आपण गप्पा मारायचो सगळेजण एकत्र बसून. कारण आपली फॅमिली फ्रेंडशिप आहे त्याच्यामुळे. सो तुम्ही पूर्वीपासून बरेच सिनेमे म्हणजे पुण्यात राहायला आल्यापासून इंग्लिश, हिंदी, मग हे जे फेस्टिवल्स होतात त्याच्यामधले सिनेमे, फिल्म आर्काइव्हला जे स्क्रीन केले जातात ते सिनेमे, असे बरेच सिनेमांशी तुमचं नातं आहे. हां, पण एक जी आपल्या कॉमन फ्रेंड सर्कल मधली व्यक्ती आहे ती म्हणजे सुमित्रा भावे. आता त्या नाहीयेत. पण त्यांची आणि तुमची अगदी खास मैत्री होती. म्हणजे मला आठवतं ज्या वेळेला पहिल्यांदा बाबांनी आपली ओळख करून दिली होती त्यावेळेला बाबा म्हणजे अनिल अवचट. नाही, माझे बाबा.
माझ्या बाबांनी ओळख करून दिली होती. त्यावेळेला मला आठवतं की ते म्हणाले होते, तू जे काही लिहिशील ना ते आधी तू उमाताईंना ऐक. हा, अनिलही तेच करतो, सुमित्रा मावशीही तेच करतात. म्हणलं ओके. त्याच्यामुळे तुमची माझी पहिली ओळख, अर्थात तुमचं लिखाण थोडंफार वाचलेलं होतं तोपर्यंत, त्याच्यानंतर मी पूर्ण सपाटा लावला वाचायचा. पण तोपर्यंत असं होतं की या आणि विरूपाक्ष दादा असे आहेत की ज्यांच्या समोर ही मोठी माणसं सुमित्रा भावे, अनिल अवचट वगैरे येऊन स्क्रिप्ट ऐकवतात, त्यांचा फीडबॅक घेतात. असं एक हे होतं. तर मला सुमित्रा मावशीबद्दल विचारायला आवडेल की अगदी माझ्या मते दोघी, देवराई इथपासूनच्या ज्या तिच्या पहिल्या सिनेमांच्या स्क्रिप्ट होत्या त्या सगळ्या तिने तुम्हाला ऐकवलेल्या होत्या आणि नंतर प्रत्येक ट्रायललाही तुम्ही असायचात जेव्हा जेव्हा ती पुण्यात असायची. तर ऍज अ डिरेक्टर तिचं स्क्रिप्ट, गन स्क्रिप्ट सुद्धा तिच्या स्वतःच्याच असायच्या. शी वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट दॅट. सो स्क्रिप्ट मध्ये तिने लिहिलेली ती स्क्रिप्ट त्या सिनेमाची आणि त्याचा झालेला सिनेमा, हा जो प्रवास आहे हा विशेषतः सुमित्रा मावशीच्या बाबतीत तो प्रवास कसा असायचा असं तुम्हाला वाटतं? म्हणजे अगदी पार आय थिंक दिठीपर्यंत तुम्ही त्यांच्या बरोबर होतात या सगळ्या प्रवासामध्ये. कॅन यू टेल अस अबाउट दॅट? सिनेमा घडत असताना आम्ही तिच्याबरोबर नेहमी होतो असं मी म्हणणार नाही, पण स्क्रिप्ट वाचायला त्या आम्हाला बोलवायच्या. आमच्या घरी काही वेळेला व्हायचं, काही वेळेला आम्ही त्यांच्या घरी जायचो, काही वेळेला अनिल अवचटांच्या घरी व्हायचं. आणि तेव्हा आम्ही ते स्क्रिप्ट ऐकायला त्यांचा जो एक फक्त आम्ही असायचो असं नाही, पण बऱ्यापैकी आम्ही सगळे त्याच्यामध्ये आम्ही असायचो. सुरुवातीचं माझं अज्ञान इतकं होतं की मी त्यांना असं विचारलेलं होतं. मला अगदी आठवतंय, देवराईची स्क्रिप्ट ऐकलेली होती मी आणि मला असं कितीतरी असं वाटत होतं की सुरुवातीला म्हणजे मी लेखनाच्या पद्धतीने त्या सगळ्याकडे बघत होते. म्हटलं हा डायलॉग हे सुरुवातीला हे असं होत गेलं आणि मग हा एंड जो आहे तोपर्यंत तिथं तुम्ही दाखवताय की काहीतरी भावनिक नात्याविषयी, मध्ये त्या संदर्भात काहीच घडलेलं नाहीये म्हणजे स्क्रिप्टमध्ये, लेखीमध्ये. तर मी सुमित्राबाईंना विचारलेलं होतं आमच्या लेखनाचं जे काही हे असतं, म्हणलं हे तुम्ही इथं म्हणताय आणि पुढेपर्यंत हे सगळं कसं भरून येणार, म्हणजे ते कसं कन्व्हिन्स होईल, असा माझा शब्द होता तेव्हा मला त्यांनी सांगितलेलं होतं की आमच्याकडे इतर बरेच हत्यारं असतात, आयुध असतात, आमच्याकडे संगीत असतं, आमच्याकडे छोटे छोटे इतर फ्रेम्स असतात, त्या सगळ्या आम्ही मध्ये मध्ये दाखवणार, आम्ही म्युझिक दाखवू, आम्ही बाकी सगळं आमच्या हातात जी इतर टूल्स आहेत ती वापरून आम्ही ते शेवटापर्यंत म्हणजे ही जी भावना आहे त्या भावनेपर्यंत आम्ही नेणार असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे तो प्रत्यक्ष सिनेमा बघताना मला फार उत्सुकता होती की मला पडलेला जो प्रश्न होता हे मधलं हे लोक कसे भरून काढतात. आणि त्या पद्धतीने मला खरंच लक्षात आलं की म्हणजे मला लक्षातच नाही आलं की मला असा प्रश्न तेव्हा पडलेला होता. इतकं ते स्मूथ पद्धतीने ते सगळं पुढे हे झालेलं होतं. आणि त्यांच्या इतर पण म्हणजे संहिताच्या बाबतीत त्यांना असा प्रश्न पडलेला होता की त्यांनी बराच ते 2 मध्यंतरीच्या काळात काहीतरी त्यांची बरेच गॅप पडलेली होती. मग असं त्यांच्या डोक्यात कन्फ्युजन झालं की त्या म्हणायचे की एकदा बघा तुम्ही ह्या काय झालंय, आम्ही करून ठेवलंय काहीतरी पण त्याचं काय झालंय तुम्ही एक अलिप्तपणे सांगा, तुम्हाला काय वाटतं. तर मला थोडंसं दडपण असायचं की एवढ्या मोठ्या दिग्दर्शिकेला आपण काय सांगणार. त्यामुळे मी जे सांगायचे ते मी माझ्या अज्ञानमूलक काहीतरी विचारायचे प्रश्न. पण विरूपाक्षांचं तसं नव्हतं. ते अगदी ते म्हणायचे की आपल्याला एवढं बोलवलंय ना आणि ते विचारतायत ना, तर सांगणं आपलं कर्तव्य. त्यांनी ऐकावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांनी आपल्याला काय उगीच मोठेपणा म्हणून बोलवलेलं नाहीये, त्यांना काहीतरी वाटतंय म्हणून बोलवलं हे सांगायचे. मग आणि नंतर मग विचार करायचा नाही त्याचा. आपल्या क्षणी आपण पण एक प्रेक्षक असतो आणि प्रेक्षक म्हणून आपले जी काय भरपूर आपण सिनेमे बघितले एवढंच आमचं ज्ञान असतं, पण त्याच्यावर आपण फीडबॅक देऊ शकतो ना. बरोबर की ह्याचं तुम्हाला असं म्हणायचं आहे. तर सुमित्रा यांच्याबरोबर बोलताना असा एक विषय निघालेला होता. त्यांनी फिर जिंदगी सिनेमा काढलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांच्या एका कलाकाराच्या त्या एक दिवस असे गप्पा मारताना सांगत होत्या की त्यांनी त्या कलाकाराने खाली बघितलं आणि वर बघितलं, ह्याच्यामध्ये 9 फ्रेम्स होत्या आणि त्यांना फक्त त्या सगळ्या वेळेमध्ये फक्त 5 फ्रेम्स ठेवायच्या होत्या.
तर त्या म्हणाल्या की आमच्या त्या एडिटिंग रूमवर भांडणं होतात की याच्यातल्या कुठल्या, कारण तो माणूस इतकी सुंदर ऍक्टिंग करून गेलेला होता की यातलं काय बाजूला ठेवायचं असं म्हणे आम्हाला करावं लागतं. तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारलेला होता की म्हटलं तुमचे हे बारकावे जे आहेत दिग्दर्शनातले म्हणा, ऍक्टिंग मधले म्हणा, पण म्हटलं आम्ही प्रेक्षक जे असतो ते आम्ही कथेच्या अंगानेच बघतो सगळं. नक्कीच. म्हणजे आम्हाला तुमचे हे बारकावे मला नाही कळणार, मी तोच प्रसंग बघितला. तर त्यांनी सांगितलं तीच कथा तुम्हाला नीट पोचवण्यासाठी आम्ही हे सगळं करत असतो. खरंय खरंय खरंय. सो उमाताई, आता मी थोडस हे सुमित्रा मावशीचं थोडस आपण आटोपतं घेऊयात. याचं कारण इतर अजून अनेक अशी नावं आहेत की जी मी तुमच्याकडून खूप ऐकली, त्यांच्याबद्दल मला खूप माहिती मिळाली आणि ते त्या नावांनी महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे, अशी ती नावं आहेत. ओके. सो सगळ्यात पहिलं नाव आपण घेऊयात ते म्हणजे पु ल देशपांडे आणि सुनीताबाई. तर यांच्याबद्दल आम्हाला काय सांगाल की तुम्हाला ते कसे आठवतात आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? म्हणजे सुदैव आमचं म्हणायला पाहिजे. आम्ही आमची एक संस्था होती, मराठी कन्नड स्नेहवर्धन केंद्र. नॉर्मली काय असतं, एक महाराष्ट्र मंडळ असतं, एक कर्नाटक मंडळ असतं, पण या दोन्हीचा मिळून आम्हाला काहीतरी करायचे कार्यक्रम होते. तर त्यामुळे आम्ही मराठी असं त्या केंद्राकडून आणि मुंबई विद्यापीठ याच्यातून आम्ही एक प्रोजेक्ट असं एक काम केलेलं होतं. जसं आता आपल्याला कन्नड लेखक माहिती असतात, तर आपले मराठी लेखक कर्नाटकाला माहिती व्हावेत म्हणून आम्ही पु ल देशपांडे व्यक्ती आणि वाङ्मय अशा नावाचं एक पुस्तक केलेलं होतं. आणि त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ गिरीश कर्नाडांच्या हस्ते वगैरे असा भलत्या थाटात वगैरे केलेला होता. त्या सुमाराला सुद्धा आमची पुलंच्या बरोबर ओळख झाली नव्हती, कारण आम्ही एक शिस्त पाळलेली होती की सगळ्यांनी त्यांच्याकडे जायचं नाही. पण आम्ही पुस्तकं वाचत होतो, एडिटिंग करत होतो, कुठले लेख घ्यायचे पुस्तकात, त्यामुळे आम्ही पुलमय झालेलो होतो. आणि त्याच्यानंतर मग एका काहीतरी संदर्भात सुनीताताईंच्या त्यांनी अगदी ओळख करून घेतली. अरे वा, तुमची असं करत आमचं जरासं ओळख झाली. आणि नंतर मग आम्ही एक कन्नड साप्ताहिकासाठी त्यांची मुलाखत घ्यायची होती, ती विरूपाक्षाने घेतली. तेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर आमचं जरासं नंतर आम्ही आणि एक पुस्तक केलं, म्हणजे मल्लिकार्जुन मनसुरांना जाऊन 1 वर्ष झालेलं होतं आणि त्या निमित्त एक गान योगी नावाचं पुस्तक करायचं ठरलं. ते म्हणजे विचार पुलंचा. त्यामुळे पु ल सुनीताताई यांचे लेख त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये मनसुरांचं एक आत्मकथन होतं, त्याचा अनुवाद करायचा होता. तर तो कन्नड होता अर्थात, त्यामुळे ते त्या निमित्ताने आमच्या खूप भेटी व्हायच्या. आणि तेव्हा पुलंचा साधारण आजारपण सुरू झालेलं होतं आणि आमचं घर ग्राउंड फ्लोअरला होतं, म्हणजे त्यांना चढणे बाकीचे काही प्रॉब्लेम नव्हते. त्यामुळे त्या मीटिंग्स बऱ्याच आमच्या घरी व्हायच्या. त्यामुळे पुलन आणि सुनीताताई यांचे पाय आमच्या घराला लागले. नंतर भैरप्पा आलेले होते, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी एकदा पु ल आणखी सुनीताताई आमच्याकडे आलेले होते. बरोबर. पुलंच्या बरोबरचे मला एक आठवण सांगायला आवडेल, म्हणजे या निमित्ताने, म्हणजे पुलंनी कसा आम्हाला पण एक सपोर्ट दिला ते सगळं बाकी फार तपशील मी सांगत नाही. पण असं झालं की एक बेळगावच्या बाजूची एक व्यक्ती, एक मुलगी बाई, ती माझ्यावर प्रचंड टीका करायची आणि ती बेळगावच्या तरुण भारतमध्ये मोठ्या मोठ्या लेखाच्या स्वरूपात प्रकाशित व्हायची. मग तेव्हा माझी या सगळ्या क्षेत्रातली सुरुवात असल्यामुळे मला त्याचं फार वाईट वाटायचं. तर पहिला लेख जेव्हा प्रकाशित झाला आणि त्या व्यक्तीने तो अंक पुलंना पण मिळेल याची व्यवस्था केलेली होती. म्हणजे पूर्ण विचार करून सगळं जे झालेलं होतं. मला याची कल्पना नव्हती. मी कुठल्या तरी कामासाठी गेले त्यांच्याकडे काहीतरी, आणि मग तेव्हा सुनीताताई मला म्हटले, मी म्हटलं नाही, आता मी त्या लेखाला मी पण उत्तर देणार वगैरे. सुनीताताई मला म्हटल्या, मला तुझा स्वभाव माहिती आहे, तू काय देऊ नकोस, गप्प बेस, तुझ्या कामाने काय उत्तर द्यायचं दे. हे सुनीताताईंच्या बरोबर झालं. पुलं आतून असे चालत, त्यांच्या पायाचे प्रॉब्लेम होते, ते असे चालत आले आणि आल्या आल्या मला म्हटले, उमाताई, दगड या लागले की समजावं की आंबे पिकायला लागलेत. मला एकदम माझं टेन्शन इतकं गेलं ना, माझा अहंकारच सुखावला ना त्या प्रकारे. आंबे पिकायला. वा वा वा. म्हणजे पुलंचा हे स्वभाव मला असा, पण मला त्यांचं दडपण असायचं, म्हणजे काय असेल ते असं. मी सुनीता, म्हणजे हे लोकांना आश्चर्य वाटेल, मी सुनीता त्यांच्या बरोबर फार फ्रीली गप्पा मारायची, म्हणजे अगदी असं
कुणाही बरोबर गप्पा मारू तशा पद्धतीने. पण बरोबर पुलंचं माझ्यावर म्हणजे एक लेखकाचं असं एक दडपण असतं. बरोबर त्यामुळे मी त्यांच्याबरोबर अशा खूप गप्पा बिप्पा नाही मारू शकले. पण अशी एक काही आठवण, अशा बारक्या बारक्या काही आठवणी आहेत. पण या त्यांच्या विधानाने मला एकदम फ्री केलं, ते मला सांगायला आवडतं. तसंच गिरीश कर्नाडांची आठवण एखादी, म्हणजे त्या नाटकाच्या संदर्भात तर आपण बोललोच, पण त्यांची वैयक्तिक एखादी आठवण. त्यांचं असं झालेलं होतं, म्हणजे काय म्हणजे ते पण तर कसं झालं, गिरीश कर्नाड आणि अनंतमूर्ती माझ्या घरी 2-3दा येऊन गेलेत. गिरीश कर्नाड हे इतकं मोठं व्यक्तिमत्व होतं की, आणि ते ऑलरेडी त्यांचा मित्रपरिवार पुण्यात भरपूर होता. त्यामुळे ते बाहेरच उतरायचे, हॉटेलला वगैरे उतरायचे. फक्त काहीतरी आमचं काम सुरू असेल कुठलं, तर त्यांचा फोन यायचा की मी अमुक अमुक वेळेला मला वेळ आहे, तुम्ही या, आपण भेटू, बोलू. तर त्या पद्धतीने आम्ही दोघं जायचो तिथं, आणि मग काय असेल तेवढा वेळ गप्पा बिप्पा मारायचं, त्यांचं काय पुढचं हे असेपर्यंत असं चालायचं. एक संभाषण मला त्यांचं सांगायला आवडेल. एकदा मी त्यांना विचारत होते, त्यांना अशी माणसं भेटली की मी माझं कन्नडचं ज्ञान पण जरा तपासून घ्यायची ना, म्हणजे मला जे वाटतं ते बरोबर आहे का असं. तर मी त्यांना असं एक म्हटलं, असं माझा एक असा एक अनुभव आहे की कर्नाटकातले लेखक जे आहेत ते आपलं खेड म्हणजे मूळ आपलं जे आहे ते सगळ्याविषयी खूप चांगल्या प्रकारे लिहितात, खूप चांगल्या प्रकारे लिहितात, की जे मराठीमध्ये मिसिंग आहे, मराठीमध्ये त्या पद्धतीने येत नाही. म्हणजे दलित म्हणून येईल, आणखीन येईल, पण एक ज्या काही खेड्यातल्या आहे का तिथून जे एक भारतीयत्व मुरलेलं आहे त्याच्याविषयी जे लिहितात तसं म्हटलं महाराष्ट्रात दिसत नाही. पण महाराष्ट्रात महानगरीय संवेदना जितकी चांगल्या प्रकारे व्यक्त झालेली आहे, म्हणजे आमच्या चक्रपासून अनेक उदाहरणं आपण सांगू शकतो. बरोबर. तर तसे म्हटलं कन्नड साहित्यामध्ये त्या ताकदीने नाही निर्माण झालेली दिसत. आणि मग तेव्हा ते म्हटले की कर्नाटकात महानगर आहे कुठे? खरंय. बेंगळूर आता IT इंडस्ट्रीमुळे वाढलंय, त्यामुळे आताचे त्यांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. पण महानगरीय प्रॉब्लेम ज्याला म्हणू ते कन्नडमध्ये आहेत. म्हणजे कर्नाटकात लेखकांपर्यंत येणार कुठून ते? बरोबर. जे येतात ते जे लेखक मुंबईला जाऊन राहिले आणि त्यांच्या अनुभवात जे आले त्याच्यातून त्यांनी ते घेतलेलं आहे. त्यामुळे ते घेताना सुद्धा त्या आपल्या बॅकग्राऊंड सकटच तो अनुभव घेतात. बरोबर. त्यामुळे म्हणजे महानगरीय संवेदनांना मराठी लेखक ज्या थेटपणे भिडतो तसे हे थेटपणे भिडत नाही, ते आपल्या सगळ्या बॅकग्राऊंड सकट भिडतं. त्यामुळे तो फरक झालेला आहे. असा एक त्यांच्याबरोबर संवाद झाला. आणि त्याच्यानंतर त्यांचं पुढचं एक नाटक आलं. म्हणजे ते त्यांनी आधी लिहून ठेवलं असेल, मी असं क्लेम करत नाही की ते आमच्या चर्चेनंतर त्यांनी ते नाटक लिहिलं, पण ते नाटक नंतर माझ्या ह्या संवादाच्या नंतर माझ्या ते पाहण्यात आलं. ते उणे पुरे शहर एक या नावाने मराठीत पण आलेलं. बरोबर. हो बरोबर. सुधा मूर्ती, त्यांचं आम्हाला सांगा, कारण त्यांच्या भोवती पण एक असं वलय आहे आणि ते तुमची खूप चांगली मैत्री त्यांच्याशी आहे. तुम्ही त्यांची बरीच पुस्तकं केलेली आहेत मराठीमध्ये अनुवादित. सुधा मूर्ती आमची कशी मैत्रीण माहितीये का, त्या मॉडेल कॉलनीत राहायच्या. बर. मॉडेल कॉलनीत तळं आहे ना, त्याच्या समोरच्या बाजूला एक सोसायटी आहे, तिथं त्या राहायच्या. माझी त्यांची ओळख कशी झाली ते सांगते, कदाचित लोकांना मजा वाटू शकेल. माझा पहिला अनुवाद प्रकाशित झालेला होता तनमनाच्या भोरात, आणि दुसरा अनुवाद डोंगरा एवढा हा शिवराम कारंतांचा अनुवाद होता. माझी पद्धत अशी आहे पहिल्यापासूनची आत्ताची पण, आता थोडं टेक्निकल फरक झाले, पण लेखक, अनुवादक आणि प्रकाशक यांचा एक करार करायचा. तर तसं एक करार पत्राचं रजिस्टर बाळ घेऊन मी आमच्या शेजारचं पोस्ट ऑफिस आहे तिथं मी लाईनीत उभी होते. त्याच्यावर ऍड्रेस होता शिवराम कारंत वगैरे वगैरे सगळं, आणि मी पाकिट घेऊन आपण उभे. माझ्या मागं एक मुलगी उभी होती. मुलगी म्हणजे मी पण तेव्हा मुलगीच होते, म्हणून तिला पण मुलगीच. तर पॅन्ट, बॉबकट आणि शर्ट अशा ह्याच्यातल्या ते होते. तर तिने मला विचारलं की तुम्ही शिवराम कारंतांच्या बरोबर पत्रव्यवहार करताय आणि असं काहीतरी करताय, म्हणजे तुमचा कन्नड लिटरेचरशी काहीतरी संबंध आहे. तोपर्यंत माझं एक पुस्तक प्रकाशित झालेलं होतं, त्यामुळे मला वाटत होतं की मी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे मी म्हटलं की हो, म्हटलं माझं असं असं मी सांगितलं, त्यांचं एक पुस्तक मी अनुवादित वगैरे केलं. मग नाव काय तुमचं? मग मी म्हटलं उमा कुलकर्णी.
मग त्यांना विचारलं तुमचं नाव, आता एवढं विचारल्यावर आपण पण विचारायला पाहिजे की नाही. म्हणून मी त्यांना विचारलं तुमचं नाव काय. त्या म्हटल्या सुधा मूर्ती. ओके. मग आणि मग तुमचे मिस्टर काय करतात. ते इन्फोसिसचे संस्थापक तर आहेत. त्यामुळे आमची इन्फोसिस नावाची कंपनी आहे. हं. तेव्हा ही सुरुवात होती. ही सगळा कालखंड कुठला आहे, 83-84 सालची गोष्ट आहे. म्हणजे डोंगराळाचं म्हणजे त्यामुळे मी ते अगदी तारखेनिशी सांगू शकते की ते बरोबर. त्या काळातलं आहे. आणि आणि मग त्यावेळेला त्यांची मुलगी अक्षता ही लहान होती, म्हणजे बाळ होती ती, म्हणजे जेमतेम वर्षाची असेल आता किंवा इंग्लंडची सून आहे ती ना. हा. तर ती लहान होती. हं. तिला सांभाळायला एक कन्नड मुलगी होती, त्या तिला सांभाळायला. आणि हं. सुधा मूर्तींच्या दृष्टीने पण तो कालखंड असा होता की त्यांनी टेल्को सोडलेली होती आणि अजून त्या बेंगळूरला गेल्या नव्हत्या, असा तो मधला काळ होता. आणि त्यामुळे ती मुलगी कंटाळायची बोलायला कोणी नाही म्हणून. ते त्या पोरीला खाकोटेला मारून आमच्या घरी यायची. मग ती आली की पाठोपाठ या पण यायच्या आणि मग आमच्या जरा गप्पा व्हायच्या. त्यामुळे पण त्या मैत्रीण आता मला माहित नाही, त्या भेटल्या तर अजूनही छानच बोलतात. पण मी त्या माझी मैत्रीण आहे असं म्हणणं म्हणजे सुदामाने कृष्ण माझा मित्र आहे असं म्हणण्यासारखं. त्यांनी म्हणावं छान दिसते. आता हे जे सगळे लेखक होते ज्यांचं तुम्ही लिटरेचर ट्रान्सलेट केलेलं आहे, म्हणजे त्या अर्थाने तुमचा त्यांच्याशी संपर्क आलेला आहे. पण त्या व्यतिरिक्तही अशी बरीच नावं आहेत आणि अशी बरीच माणसं आहेत ज्यांची माझी ओळख ही तुमच्यामुळे झालेली आहे. तर अशी काही नावं आपण घेऊयात. अरुणा ढेरे यांच्याबद्दल काय सांगाल आम्हाला आणि त्यांच्या लिखाणाबद्दल? अरुणा ढेरेपेक्षा राची ढेरेंचे आमचे जास्त परिचय होत झालेला होता. ओके. MM कलबुर्गे नावाचे एक जण होऊन गेले. तुमच्या लक्षात असेल तर त्यांची मध्यंतरी हत्या वगैरे झाली, त्यामुळे ते नाव माहिती असतं. त्यांचा मुलगा पुण्यात असताना ते आमच्याकडे यायचे. कन्नड लोकांशी साधारण आले की काहीतरी संदर्भ लागून ते आमच्याकडे यायचे. आणि तेव्हा राची ढेरेंचं लज्जा गौरी हे पुस्तक वाचून मी स्वतः खूप प्रभावित झालेली होती. आणि मी त्यांच्याशी बोलताना म्हटलं की खरं तर ही अशी अभ्यासाची जी पुस्तकं आहेत, म्हणजे हा माणूस एवढे संशोधन करतोय, ही पुस्तकं कन्नडमध्ये जावी. तर त्यांना ते पटलं आणि मग ते म्हटलं की काय हरकत नाही, आपण करू शकतो हे. कारण कलबुर्गींचे बऱ्याच ठिकाणी कॉन्टॅक्ट वगैरे होते आणि त्यांना तो वाटलाय विश्वास. मग म्हटलं की ठीक आहे, एकदा तुमची आणि राची ढेरेंची एकदा भेट पण करून व्हायला पाहिजे. ती भेट आमच्या घरी ठरली. बर. आणि तेव्हा अरुणा त्यांच्या वडिलांच्या बरोबर आमच्याकडे आली. अच्छा. तेव्हापासूनची माझी तिची ओळख आहे. आणि नंतर सुद्धा वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या कारणांनी मला काही वाटलं काहीतरी चौकशी करावी तर मी तिच्याकडे करते. तिला काही माझ्याकडनं मदत पाहिजे असेल, मला माझ्याकडनं मदत म्हणजे कर्नाटकातल्या कुणाला तरी बोलवायचं असतं. आता भैरप्पा जेव्हा ढेरेंना पुण्यभूषण पुरस्कार द्यायचा होता, ढेरेने डिक्लेअर करून टाकलं की जर भैरप्पांच्या हस्ते मला पुरस्कार मिळणार असेल तरच मी घेईन आणि कुणाच्या हस्ते मी पुरस्कार घेणार नाही. म्हणजे त्या सगळ्या कमिटीवर प्रेशरच आलं ते. बरोबर. मग तेव्हा मला अरुणा म्हटली की आपण भैरप्पांना तुम्ही सांगा भैरप्पांना यायला. मग मी ते सगळं केलं आणि मग ते आले. अशा पद्धतीने अरुणाची आणि माझी वेगळ्या प्रकार. तिला पर्व कादंबरी जी आहे भैरप्पांची ती खूप आवडलेली आहे. त्याच्यावर ती बऱ्याच ठिकाणी बोलते. असंही काही गोष्टी झालेल्या आहेत. आणि ते अत्यंत गोड मुलगी असल्यामुळे आणि अतिशय मिठास बोलते ती. कन्व्हिन्सिंग, तिच्याशी गप्पा मारताना तिच्या बरोबर एक विश्वास वाटतो बोलताना. आणि ते आपल्याला जे माहिती आहे ती माहिती सहज देते, नसेल तर संबंधित लोकांच्या पर्यंत तुम्हाला पोहोचवते. बरोबर. तर यामुळे या क्षेत्रामध्ये अशी मंडळी आजूबाजूला असणं माझ्यासारख्या घर बशा बाईला ते आवश्यक पण असते. अजून एक नाव म्हणजे आपल्या खूप ओळखीचं आहे दोघींच्याही, ते म्हणजे डॉक्टर अनिल अवचट. त्यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे मला माहिती आहे अनिल अवचट किंवा अनिल काका असं म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर अशा खूप घटना आणि खूप प्रसंग असे सगळे येतात. पण थोडक्यात त्यांच्याबद्दल जर सांगायचं असेल तर काय सांगाल? माणूस म्हणून अनिल काका. माणूसाची म्हणजे गंमत ते आमच्या घरी आपण होऊन आले. का आले असतील तर करवालो नावाचा माझा एक अनुवाद आहे. पूर्णचंद्र तेजस्वी नावाचे लेखक आहेत. बरोबर. आणि त्यांची ती कादंबरी आहे करवालो. ती कादंबरी त्यांनी वाचलेली होती आणि त्याच्या बऱ्याच प्रती घेऊन कोणाकोणाला भेट पण दिलेल्या होत्या. आणि त्यांना कुठल्या तरी संदर्भात माझा फोन नंबर मिळाला. फोन नंबर नाही तेव्हा आमच्याकडे होता की नाही मला आठवत नाही, पण आमचा पत्ता कळाला त्यांना. आणि एक दिवस म्हणजे आले की ते दारात
त्यांना मी टीव्हीवरच्या एका कार्यक्रमात बघितलंय. मला वाटतं कुठलं तरी दूरदर्शन प्रतिमा वगैरे चालायचं. तिथं त्यांना त्यांचा कार्यक्रम मी बघितलेला त्यामुळे मी त्यांना ओळखलं. नाहीतर आपण लेखकांना ओळखायचा प्रश्न पण येत नाही. आणि मग तेव्हा ते आले आणि त्याच्यानंतर ते आमचं त्यांचं जुळत गेलं. म्हणजे हे घरी असायचे त्यामुळे ह्यांचं त्यांचं पण जुळलं. आणि एकंदर त्यांचं आमच्याकडे म्हणजे त्यांचं नेहमी यायचं घर असं आमचं झालं. आणि तुझ्या बाबांची म्हणजे सदाशिव अमरापुरेकरांची आणि आमची ओळख व्हायला किंवा त्या निमित्ताने तुमच्या अख्ख्या कुटुंबाची ओळख व्हायला अनिल अवचट कारणीभूत आहेत. इथंच मला आणखीन पण एक खुलासा करायला पाहिजे. म्हणजे आपण आता सुमित्रा भावेंच्या बरोबर बोललो. नाही तर माझ्यासारख्या बाईच्या या इंडस्ट्रीमधल्या लोकांची ओळख व्हायचं कारण काय? पण त्याला हे कारण अनिल अवचटच आहे. अनिल अवचटांनी आमची सगळ्यांची त्यांचा स्वभाव त्यांच्या स्वभावाचं हे फार मोठं वैशिष्ट्य होतं की परस्परांचं म्हणजे त्यांना असं जेलस वाटायचं नाही की माझा ओळखीचा माणूस त्यांच्याकडे जातोय का असलं वाटायचं नाही. उलट ते आपण ओळखी वाढवतील आणि ते सर्कल कसं वाढेल याच्याविषयी ते फार म्हणजे मदतच करायचे त्यासाठी. अगदी. आणि त्यांचं लेखन झालं केव्हाही लेखन झालं की त्यांचा फोन यायचा की झालं उद्या सकाळी येऊ का. आणि मग ते आमची सगळी कामं बाजूला ठेवून त्यांचा तो लेख ऐकायचा. बरोबर. आणि पुन्हा तिथं मी मोठ्या अनिल अवचटांचं म्हणून माझ्यावर थोडंफार दडपण असायचं. पण विरूपाक्ष त्यांना सांगायचे की नाही हा तुम्ही आता इतक्यात प्रकाशित करू नये, हा जमला नाहीये अजून पुढच्या आणि थोड्या दिवसांनी परत वाढवा तो असं. आणि ते ऐकायचे आणि हा छान झालाय हे पण चालायचं. आणि मग ते होईपर्यंत त्यांचा चेहरा इतकी त्यांची पुस्तकं येत होती महाराष्ट्रभर त्यांचा एवढा कौतुक आहे. पण प्रत्येक लेखाच्या वेळेला शेवटी त्यांचा चेहरा जो व्हायचा ते लहान मूल परीक्षेच्या वेळेला कसा रिझल्टसाठी असा बसलेला असेल तसाच त्यांचा चेहरा असायचा. तर हे टिकवणं जे आहे ना हे बनचुके न होणं हा मला वाटतं त्यांचा फार विशेष आहे. आणि ते स्वतःच्या लेखक म्हणून सुद्धा ते स्वतःच्या बंधनात नाही अडकले. त्यांना जोपर्यंत ती शोधपत्रिका करायची होती ते करत राहिले. पुढे त्यांना व्यक्तींवर लिहावं वाटलं ते लिहित राहिले. नंतर त्यांना मुलांच्यावर लिहावं वाटलं लिहित राहिले. नंतर त्यांना निसर्गावर लिहावं वाटलं लिहित राहिले. ते स्वतःच्या बंधनात अडकले नाहीत. आता मी हे लिहिलं तर माझा वाचक मला काय म्हणेल याच्यात ते अडकले नाहीत. त्या दृष्टीने ते आपल्या लेखकपणाच्या मर्जीत जे राहिले ना हा मला लेखक म्हणून त्यांचा फार मोठा गुण वाटतो. सो उमाताई आत्ता आम्हाला एक असं चित्र उभं राहिलं आमच्या समोर की उमाताई आणि विरूपाक्ष दादा आहेत आणि भोवती सगळे साहित्यिक असे आहेत. मला सुद्धा छान वाटलं या चित्राचं. त्याच्यामुळे मला तुम्ही ऍप्ट व्यक्ती आहात हा प्रश्न विचारण्यासाठी की खूप गवगवा चाललाय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला वगैरे वगैरे वगैरे. खूप लोक लिहितायत बोलतायत त्याचं मेन्शन तर प्रत्येक लेखकाच्या भाषणात एकदा तरी येतच. अशा पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार चाललेला आहे. पण अत्यंत एक बेसिक प्रश्न जो मला पडलेला आहे तो असा की अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? आपल्याकडे इतक्या भाषा ज्या आहेत तर अभिजात दर्जा मिळणे हा पहिल्यांदा मिळाला ते तमिळला मिळाला. त्याचं साल वगैरे माझ्या लक्षात नाही पण बहुतेक कदाचित 2003-04 वगैरे कुठल्या तरी साली असेल. त्यावेळेला मला पण काही फार कळलं नव्हतं. त्याच्यानंतर तेव्हा संस्कृत आणि तमिळला मिळालेला होता. त्याच्यानंतर कन्नड आणि तेलुगूला मिळालं. जेव्हा कन्नडला मिळाला त्यावेळेला माझा जरासा समजून घ्यायची म्हणजे मला उत्सुकता वाटली. मी मध्ये त्याच्यासाठी मी एक टिपण पण लिहिलेलं होतं. त्या निमित्ताने मी काही कन्नड लोकांच्या बरोबर बोलले की हा नेमका काय प्रकार आहे. आणि तेव्हा मला असं कळालं की दिल्लीकडनं ही जेव्हा अभिजात भाषा म्हणून तुम्हाला एक दर्जा दिला जातो तेव्हा काही करोड रुपये तुमच्या भाषेसाठी दिले जातात. भाषेच्या संवर्धनासाठी ह्याच्यासाठी. आणि ते अभिजात भाषा ठरवायची कशी तर त्याच्यात पण काही पॅरामीटर सुरुवातीचे होते नंतर ते हळूहळू तो पुढचा भाग मी वेगळा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं राजकारण वगैरे येतं पण त्याच्यात आपण जायची काय कारण. पण हे जे पैसे मिळणार आहेत मिळत आहेत अपेक्षित आहेत तर त्याच्याकडे ते पैसे कसे खर्च केले जावेत याच्याविषयी काही नियम आहेत. अच्छा.
म्हणजे त्याच्यामध्ये ते नियम असे आहेत की मराठीच्या सगळ्या आता काय म्हणजे कन्नडच्या संदर्भात मी करतो म्हणजे ज्या बोलीभाषा आहेत त्यांचं संवर्धन व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांच्या मराठी म्हणजे भाषेसाठी काम करणारे 2 पुरस्कार मोठे देण्यात यावेत. वेगवेगळ्या ठिकाणी चेअर्स निर्माण करण्यात याव्यात. आणि त्या चेअर्स म्हणजे तेवढे एक हे वाढली ना म्हणजे तेवढे मराठी भाषिकांच्या नोकऱ्या वाढल्या, तेवढा स्टाफ वाढला म्हणजे मराठी भाषेच्या संदर्भातले लोकांना तिथे येईल. एखादे असं एक केंद्र तयार व्हावं की ज्या आता मराठी भाषा समृद्ध व्हायला पाहिजे तर इतर भाषांमधलं साहित्य मराठीमध्ये यायला पाहिजे तर मराठी भाषा समृद्ध होत जाईल. त्यासाठी अनुवाद केंद्र निर्माण व्हावं. या सगळ्या अशा काही गोष्टी आहेत ते तुम्ही इंटरनेटवर वगैरे जाऊन बघितलं तर तुम्हाला ते कळतील. आणि या सगळ्यासाठी तो पैसा खर्च करायला पाहिजे. तुम्ही ह्याच्याखाली त्या कल्चरल डिपार्टमेंट कडून पैसे मागून घ्या आणि त्या पद्धतीने खर्च करा आणि ते खर्च करून तुमच्या भाषेचं संवर्धन करा. त्यामुळे भाषाला अभिजात दर्जा मिळाला ही उत्तम गोष्ट झाली. आता आपल्याकडे एवढा पैसा येऊ शकेल जसा कन्नडकडे गेला, तमिळकडे गेला, संस्कृत साठी गेला. आणि आता याच्यावर वेगवेगळे जे वेगवेगळे हे अभ्यास व्हायला पाहिजेत. आपल्या जुनं जे साहित्य आहे त्याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे, त्याला स्कॉलरशिप मिळायला पाहिजे. हे सगळं देताना त्यांच्या मनात असं आहे की आता तो तरुण पिढी जी आहे तरुण पिढीला पण इथं आकृष्ट करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मराठीचं एक संशोधन मला एखाद्या विषयावर अभ्यास करायचा आहे तर मला फंडिंग पाहिजे ना कुठलं तरी. तर या मार्गाने माझ्यापर्यंत फंडिंग यायला पाहिजे. अशा ते जेव्हा एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे तेव्हा तुम्हाला हे सगळे हे दरवाजे उघडले गेलेले आहेत. आता तुमच्याकडे येणारा हा सर्व पैसा तुम्ही किती यशस्वी रीतीने ते वापर करून घेता आणि तुमच्या भाषेचं खरोखर संवर्धन करता हा खरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. तमिळने हे चांगल्या प्रकारे करून घेतलंय असं माझ्या ऐकिवात आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे साहित्य संमेलन वगैरे ते जे करतात त्यासाठी ते कुठल्याही आर्थिक याच्यावर अवलंबून नाहीये मदतीवर. त्यामुळे मग कुठल्याही म्हणजे आपल्याकडे नेहमी साहित्य संमेलनामध्ये काहीतरी इश्यू करून त्याचा इतर लोक फायदा घेतात. एवढं मोठं व्यासपीठ मिळतंय म्हटल्यावर राजकारणी लोक फायदा घेणारच. म्हणजे पैसा जर ते देणार असतील तर ते त्याचा फायदा करून घेणारच. त्यामुळे अशा कुणाच्याही माघारी न जाता मराठी भाषा हे स्वतःच्या बळावर कदाचित करून घेऊ शकेल. हे सगळे आहेत ते ट्रॅप केल्यावर. मी जेव्हा कन्नड भाषेच्या संदर्भात हे सगळं करत होते त्यावेळेला मला एका अभ्यास केंद्राच्या प्रमुखाचा मला असा प्रश्न विचारला, तुम्ही आर्थिक मदत सगळ्याला करता आहात, चांगली गोष्ट आहे म्हणजे व्हायला हरकत नाही, तुम्ही इतक्या अभ्यासक कुठून आणणार? कारण मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही मराठी बरोबर कन्नड बरोबरची नाळ इतकी तोडत गेलेले आहात की आता अभ्यासक कुठून मिळणार तुम्हाला? म्हणजे पैसे आहेत पण ते अभ्यास करणारे कुठे आहेत? एक कन्नड लेखक आहे जयंत कैकिणे म्हणून, त्यांनी असं त्यावेळेला विधान केलेलं होतं की टायटॅनिक बुडायला लागलेली आहे आणि आम्ही विंडो सीट मिळाली म्हणून टाळ्या वाजवतोय. असं होत नाहीये ना. तर ही जरा सावधगिरीची गोष्ट आहे. आता आपल्याकडे येतंय, आपल्याकडे लोककला आहेत विविध मराठीमधल्या, लोकसाहित्य आहे. आपल्या ताराबाईंनी त्याच्यावर खूप काम केलेलं आहे, तारा भवाळकरांनी. असे जे काही पॉकेट्स आहेत या सगळ्याचं संवर्धन व्हायला पाहिजे. काही कला असं होणं शक्य आहे की त्या काळाच्या अभावी त्या टिकणार नाहीयेत. या सगळ्या माऱ्या त्या निदान आपण प्रिझर्व्ह करून ठेवायला पाहिजे. त्यासाठी तो आपण फंड वापरू शकतो. असा तो जो पैसा येणार आहे त्या पैशाचा मराठी ज्या संवर्धनासाठी आपण नीट उपयोग करून घेणं हे आता गरजेचं आहे. म्हणजे अभिजात भाषा मराठीला कोण म्हणजे मराठीचं श्रेष्ठत्व आपण आणि काय सांगणार आहे? तिने ज्ञानेश्वर काळापासून सगळ्यांनी सांगितलेलं. पण आता ही संधी जी आलेली आहे याचा फायदा करून याच्या पुढे जो जागतिकीकरणाचा रेटा आहे ना त्याचाच फायदा करून घेऊन म्हणजे परदेशात पण कुठेतरी तुम्ही मराठी चेअर तयार करा ना. किंवा आणि कर्नाटकात करा तुम्ही आणि कुठल्या वेळेला तुमच्याकडे आता फंड्स आहेत ना. आणि मग तुमचं मराठी तिथं कशी वाढेल? तिथं जे काय पॉकेटमध्ये त्या लोकांनी आपली भाषा टिकवलेली आहे दक्षिणेकडे म्हणा वेगवेगळ्या पॉकेट
त्या लोकांनी कष्टाने आपली भाषा जी टिकवली आहे तिचं संवर्धन करा. वाढू शकेल की नाही माहित नाही, कारण त्याला तुम्हाला वस्तुस्थितीचा रेटा इतका मोठा आहे की तुम्हाला त्याला तोंड देणं शक्य आहे की त्या लाटे खाली आपण सगळे नष्ट होणार नाहीत, अशा पद्धतीने आपण करू शकू. मला स्वतःला जेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तेव्हा माझ्यासमोर हे असे काही काही दिसलं की आता मराठीमध्ये या पद्धतीची कामं सुरुवात व्हायतील. तर आपण असं म्हणू की सुरुवातीचा उत्सवीपणा पण तो माणसाचा स्वभाव आहे, पण तो कुठेतरी आता थांबायला हरकत नाही. म्हणजे काही दिवस एन्जॉय करून झालं की आम्हाला अभिजात दर्जा मिळाला ठीक आहे. आता तुम्ही त्याचा कसा वापर करून घेणार आहात हे महत्वाचं आहे. आणि हे खरं चॅलेंजिंग आहे, कारण एकीकडे मराठी भाषेला जो काय भाषेचा प्रश्न आहे, शाळा अमुक तमुक, या सगळ्याला तोंड देऊन मराठी टिकवून तिचं संवर्धन करणे. आता आपल्याला अभिजात भाषा म्हणून तर दर्जा मिळालेला आहे, पैसे मिळतील. आता आपण त्याचं काय करतोय हे आपली जबाबदारी. खरंय, अगदी खरंय. मग ते ह्याच्यामध्ये मला एक आत्ता जो प्रश्न पडला तो असा की परत आपण अनुवादाच्या क्रियेकडे येऊयात, की लेखकाने त्याला जे लिहायचंय ते लिहिलं, वाचक त्याला जसं हवं तसं इंटरप्रेट करणार आहे. तर याच्यामधला दुवा हा तुम्ही अनुवादक असता. तर तुमची प्रतिभा आणि तुमचं म्हणजे तुम्ही जे स्वतः त्याच्यामध्ये भर घालता त्याचा कस कुठे लागतो? सामान्य वाचक हे फार चांगल्या प्रकारे सांगतो, समीक्षकांना अजून याचं उत्तर मिळत नाही. पण सामान्य वाचक सांगतोय की आम्हाला हा अनुवाद आवडला, हा अनुवाद आवडला नाही. त्याला इंग्लिश पण येत नसते, कन्नड येत नसते, तेलुगू येत नसते, गुजराती येत नसते, पण अनुवाद वाचून तो सांग. पण तरी पण आपण असा विचार केला तर मला असं वाटतं एखादी कलाकृती निर्माण जेव्हा होते ती 2 पातळीवर निर्माण होत असते. उदाहरणार्थ आता एखाद्याला ती कलाकृती मनात सुचते आणि त्याच्या मनात ती तयार पण होते आणि नंतर तो उतरवायला लागतो. मग तो चित्रकार असेल तर कागदावर उतरवतो, मूर्तिकार असेल तर दगडात उतरवतो, किंवा लेखक असेल तो कागदावर उतरवतो. म्हणजे फक्त त्याच्या मनात ती क्रिया तयार झाली म्हणून ती कलाकृती पूर्ण नाही होत. ती जेव्हा पूर्ण सादर होते त्यावेळेला, आणि तेव्हा सुद्धा तो लेखक म्हणू शकतो की मला सुचलेलं तसं हे माझं झालं नाही, किंवा चित्रकार म्हणू शकतो की मला जसं सुचलेलं तसं हे चित्र झालं नाही, किंवा मूर्तिकार म्हणू शकतो की मला जे दिसलेलं होतं ते हे नाहीये, इथं कपचा जरा जास्त उडाला. म्हणजेच या 2 पातळीवर क्रिएटिव्हिटी चालते असं आपण स्थूल मनाने म्हणू शकतो. तर कन्नड मधली क्रिएटिव्हिटी आहे ती त्या लेखकाने तयार केलेली आहे, आणि मराठीमध्ये तेच घेऊन मी मराठी तयार करत असते. तुझ्या क्षेत्राशी संबंधित एक जवळचं म्हणून सांगते, तुम्ही फार काटेकोरपणे ते लावून बघायचं कारण नाही. आता तुमच्या क्षेत्रामध्ये एखादी कथा कुणाला तरी आवडते आणि तुम्ही म्हणता की याचा आम्हाला सिनेमा बनवायचा आहे, सिरियल बनवायचा आहे, वेब सिरीज बनवायची आहे. मग तुम्ही काय करता, ते घेता तुम्ही तुमच्या भाषेत, तुम्ही त्याला रॉ मटेरियल पण म्हणाल किंवा टेक्निकल बाजू पण म्हणाल, तर आम्ही त्याला ओरिजिनल लेखन असं म्हणतो. ते घेतल्यावर तुम्ही त्याची पटकथा करता, त्याची स्टोरी करता, हे डायलॉग लिहिता, त्याला आणि काय 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 नटवायचं करता, कॅमेरा वापरता, म्हणजे तुम्ही भाषा पूर्ण बदलता तिथे, आणि तीच कथा तुम्ही वेगळ्या भाषेमध्ये इथं मांडता. मी इथं काही प्रमाणात तेच करते. जी कन्नडमध्ये कलाकृती ती मी वेगळ्या भाषेमध्ये इथे मांडते. आणि ते मांडताना जसे म्हणजे तुमच्या या संपूर्ण बाजूची क्रिएटिव्हिटी, प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी आहे तिथे, पण थोड्या प्रमाणात असेल, पण अगदी शेवटची टेबलावर बसून तो एडिट करणाऱ्यापर्यंत सगळ्याचं काहीतरी तिथं कस लागतं. अगदी. तर आपण तशाच पद्धतीचं इथं म्हणू शकतो. ओके, नाईस. आता तुमच्या ज्या एवढ्या सगळ्या कादंबऱ्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काही अभ्यासपूर्ण लेखनही आहे आणि बऱ्याचशा ह्या अत्यंत नाट्यमय अशा कादंबऱ्या आहेत. तर मला हा नेहमी पडणारा प्रश्न आहे, कारण लेखक म्हणून जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये इतके घुसलेले असता तेव्हा ऑफकोर्स म्हणजे जसं म्हणतात की आईचं पण एखादं मूल हे जास्त लाडकं असतं, तसं मला 3 गोष्टी तुमच्याकडून ऐकायला आवडतील. एक तर तुमचं सगळ्यात लाडकं अपत्य कोणतं,
या सगळ्या 60 पुस्तकांमधलं. आणि त्याच्यामधले एक स्त्री पात्र आणि एक पुरुष पात्र जे तुम्हाला भावलं किंवा जे तुम्हाला काहीतरी शिकवून गेलं, देऊन गेलं. हे तिन्ही वेगवेगळ्या कलाकृतीतले पण असू शकतात. ऑफकोर्स. पूर्ण कलाकृती म्हणून म्हणशील तर मला पर्व ही कादंबरी आवडलेली आहे. म्हणजे महाभारताचं अशा पद्धतीचं इंटरप्रिटेशन की त्यांनी माझा दृष्टिकोन बदलून गेला पूर्ण म्हणजे पूर्ण पुराणाकडे बघायचा पुराण कथा म्हणून आपण ज्याला भाकड म्हणून तोपर्यंत मी मानत होते की पुराण कथात काही अर्थ नाही, सगळं काल्पनिक असतं वगैरे वगैरे. त्या सगळ्याला एक वास्तव पातळीवर आणून त्यांनी पर्व एकदा दाखवल्यावर मला आता त्या कुठल्या पुराणातली कुठलीही कथा युजलेस वाटत नाही. त्या प्रत्येकातून आपल्याला काहीतरी कळतं. हे गिरीश कर्नाडांनी पण केलेलं आहे, पण पर्व मध्ये मला ते फार तीव्रपणे जाणवलेलं आहे. त्यामुळे कलाकृती म्हणून म्हणशील तर पर्व. ओके. पूर्ण पुरुष कॅरेक्टरचा तू जर का विचारशील तर मी एक डोंगरा एवढा नावाची कादंबरी अनुवादित केली आहे. त्याला हे गिरीश शिवराम कारंतांची कादंबरी आहे. 35 साली लिहिलेली कादंबरी आहे त्याने ती. आणि मी सुद्धा 84-85 साली केव्हा तरी ती मराठीमध्ये आणलेली आहे. तर त्यातला गोपालय्या हे कॅरेक्टर आहे. हा माणूस आहे 60च्या पुढचा त्याचा, आणि त्याची बायको शंकरी असं ते जोडपं आहे. ते जंगलात राहत आहे. त्यातला जो म्हणजे त्याचा धागा मला का ते मोठं वाटतं हे कळायसाठी सांगते. जंगलात हा लेखक जो आहे शिवराम तो रस्ता चुकतो आणि जातो कुठं तरी, आणि ते शेवटी कोणीतरी नेऊन त्याला हे घर सापडतं जंगलात, आणि त्याला तो तिथं जाऊन त्यांच्याकडे एक 7-8 दिवस राहतो. त्या काळामध्ये कारण काय की त्याला शहरापर्यंत सोडायला वाहन नाही. हे 35 सालची गोष्ट आहे. तर जी छकडा गाडी त्यांची तिकडून जाणार असते माल घेऊन, त्याच वेळेला ह्याला जायचं म्हणून तो तिथं राहतो. त्या काळात तो या माणसाचं सगळं जीवन बघतो. तर हे नवरा बायको म्हणजे तो असेल 60च्या पुढचा आणि ती असेल 55 असे ती शंकरी, असं त्यांचं अतिशय समृद्ध सहजीवन ज्याला म्हणता येईल ते तो बघत असतो. इतके ते फ्रेंडली असतात ना, म्हणजे ते दोघे म्हातारी एकमेकाची चेष्टा मस्करी करत असं ते राहत असतात. तर मला हे सहजीवनातलं ह्या नात्याचं हे रूप फार आवडलं की कुणाचं फार मातब्बरी नाही. मग त्या माणसाचा दृष्टिकोन जो आहे ना तो मला पुढच्या काळात पण म्हणजे आजही तो त्याचा विचार करावा असं वाटतं. म्हणजे तर त्याला 2 मुलं होती, आणि म्हणजे ह्या लेखकांनी दाखवला तो 8च दिवसाचा पिरियड आहे, बाकी सगळं फ्लॅशबॅकने येतं. त्याला फक्त 2 मुलं होती. एक मुलगी होती, तिचं मेडिकल एड नाही, त्यामुळे बाळणपणामध्ये ती मेली. तर ते दुःख त्या म्हातारीने स्वीकारलेलं आहे. त्यांचं साधी थेअरी आहे, देवाने दिलं देवाने नेलं, या पद्धतीने त्याने स्वीकारलेला आहे. त्यांचा एक मुलगा आहे. जेव्हा सुपारीला चांगला भाव यायला लागला त्यावेळेला या मुलाला शिक्षणासाठी म्हणून त्यांनी शहरात पाठवलेलं आहे. आणि तो शहरात जो मुलगा गेलाय तो त्यांनी हळूहळू या गावाकडून या जंगलाकडनं आपले सगळं रिलेशन ते कट करत करत आता तो कुठेतरी बेपत्ता झालाय. म्हणजे नंतर हा पण म्हणतोय म्हणजे शेवटी की पुण्यात तो मला दिसला वगैरे असा संदर्भ पण येतो. आणि पण तो म्हातारा जो आहे तो या सगळ्यामध्ये हात टेकून बसलेला नाही. त्याला ते शल्य आहे की आपला मुलगा जिवंत असून इथे येत नाही, हे शल्य आहे. पण ती म्हातारी खूप रडते, पण हा म्हातारा रडत नाही. त्याही पेक्षा मला त्यांचा महत्वाचा गुण असा वाटला की त्यांनी आपली कार्यशक्ती कुठेही थांबवलेली नाहीये. त्यांनी जंगल तिथलं विकत घेतलेलं आहे. त्या जंगलाचा एक मळा तयार केलेला आहे, काटू मुले मळा, आणि आपल्या नात्यातला एक अनाथ मुलगा त्यांनी जवळ घेतलेला आहे. आणि त्या मुलाला त्याचं लग्न करून दिलंय, त्याला 2 मुलं झालेत, आणि त्या सगळ्यांना त्यांनी तो आपण निर्माण केलेल्या काटू मुले मळ्यामध्ये ह्यांना एस्टॅब्लिश केलेलं आहे. तर हे जे आहे ना, म्हणजे तो बायकोला पण म्हणत असते तुझा मुलगा जाऊ देत, पण तुला प्रेम म्हणजे हे ते उच्चार पण करत नाही. पण आपण बघतो ना हे दोघे तिथं गेले की ती मुलं आज्जा म्हणून ह्याच्या गळ्यात पडतात, आजी म्हणून हिच्या गळ्यात पडतात. ही त्या मुलांच्यासाठी काहीतरी घेऊन जाते. म्हणजे आजोबा आजी मुलगा सगळं प्रेम, सगळं ते शेतमेळ तयार करणं हे सगळं त्या गोपालयाने आपल्या हिमतीवर केलंय. मुलगा निघून गेला याकडचे खंत न बाळगता केलेलं आहे. खंत असली तरी त्याचा बाऊ न करता. तर मला ही जी जीवन इच्छा त्याची जी आहे ती मला वाटते की मी नंतरच्या काळात मी आपलं संध्याछाया नाटक बघितलेलं होतं. त्यात म्हणजे मुलगा परदेशी निघून जाणार म्हटल्यावर हे म्हातारी आत्महत्या करतात. हो. त्या तुलनेत तर मला
डोंगरावडामधला हा गोपाल या फारच म्हणलं हे असं जगायला पाहिजे. म्हणजे आपली कार्यशक्ती थांबवायचं कारण नाही. खरं जे जवळपास असतील त्यांना ती आपण द्यायला पाहिजे. ते आपण आपलं काही आपण रोखून ठेवता कामा नये. कामा नाही. हे मला त्यांचा म्हणजे कारांतांनी निर्माण केलेलं कॅरेक्टर हे मला खूप आवडलं. स्त्रीच्या बाबतीत म्हणशील तर मला आवरण कादंबरीमधली लक्ष्मी हे कॅरेक्टर जास्त आवडतं. ती जी त्याची हिरोईन आहे ती आमिर नावाच्या एका मुसलमान माणसाच्या प्रेमात पडते, त्याच्याशी लग्न करते वडिलांच्या मनाविरुद्ध. तिथे गेल्यावर तिला जे त्या बाहेरून तो धर्म दिसत असतो त्याच्यातला काही प्रॉब्लेम्स तिच्या आधी इकडं राहिल्यामुळे इथले पण प्रॉब्लेम माहिती असतात, तिथे गेल्यावर ते पण प्रॉब्लेम माहिती असतात. आणि नंतर ती बराच अभ्यास वगैरे करते आणि ती पुढचा सगळा तो कादंबरी जो विषय आहे तो सगळा तो पुढचा प्रवास आहे. मला तिचा आवडलेला गुण कुठला आहे माहितीये का, की भावनेच्या भरात तुमच्याकडनं चुका होऊ शकतात, एका वयात होऊ शकतात, काही होऊ शकतात, पण त्याच रेटून न्यायचं कारण नाही. तुम्हाला ज्या क्षणी ज्ञान मिळालंय पुढचं, तुम्हाला काहीतरी अनुभव सांगतो आहे, त्यातून स्वतः परत मागं यायला न घाबरता, मागं पण म्हणायचं कारण नाही, एका अर्थी ती पुढेच गेलेली आहे म्हणजे हे सगळं समजून घे. तर ही वाटचाल करायची तिची ती ताकद जी आहे, तर ती मला त्यामुळे मला ती लक्ष्मी ती मध्ये रझिया होते आणि मग परत ती लक्ष्मी होते. लक्ष्मी होते म्हणजे काय आपणच तिला म्हणतो, ती काहीच होत नाही. ती मी म्हणून काय सांगायचं ते सांगत असते. पण मला तिचा तो जो लवचिकपणा जो आहे ना आणि नेटाने पुढे जायचा स्वभाव, तो मला असं वाटलं की हा डोळसपण आहे. म्हणजे हा अंधपणे कशाच्या तरी मागं लागून नाही. इथल्या चुका दिसल्या इथून ती बाजूला झाली, तिथल्या चुका झाल्या तिथल्या बाजूला झाली. तिला काय म्हणायचे ती स्पष्टपणे मांडती आहे. त्यामुळे मला ती रझिया किंवा लक्ष्मी हे कॅरेक्टर मला स्वतःला बळ देऊन जातंय असं मला वाटतं. वा मस्त. म्हणजे एक एक कादंबरी करताना त्या कॅरेक्टरचे किती पदर हे लक्षात येत असतील नाही का, आणि त्याचं डेफिनेटली हे. पण मग आता ह्या 40 वर्षात रादर 40 कशाला तुमच्या जन्मापासून तुम्ही जे कानडी आणि 75 वर्ष म्हणू शकते. 75 वर्ष मला माहिती नव्हतं सांगायचं की नाही. उमाताईंचं 75वं वर्ष सुरू आहे. सो मराठी आणि कानडी हे दोन्ही माणसं तुम्ही जवळून बघत आहात म्हणजे जन्मापासून. तर या दोन्ही माणसांमधला काय काय फरक जाणवतो या दोघांमध्ये? फरक शेवटी कसा आहे माहितीये का, की मी माझ्या जवळपास जी काही लोक मी बघते त्या पद्धतीत मी सांगू शकते. ही मंडळी म्हणजे मी विरूपाक्षांचंच उदाहरण देते. त्यांना मी 55 वर्ष ओळखत असल्यामुळे मी 50 वर्ष तरी म्हणू शकतो आपण. ते कॉलेजमध्ये गेल्या कॉलेजमधल्या मित्रांना सुद्धा ते आहो म्हणून एकमेकांना बोलवायचं. त्याच्यानंतर ते त्यांच्या लहानपणीचे म्हणजे अगदी शाळेत म्हणजे ज्यांच्याबरोबर अर्ध्या चड्डीमध्ये खेळलेत त्याच फक्त मित्रांना ते ये जा म्हणणार. बाकी तमाम पब्लिकला त्या आदराने आहो जाहोच हे करणार. त्यामुळे आमच्या जवळपास येणाऱ्या सगळ्या मुली असू देत कुणी असू देत हे कधीही त्यांना एकेरी नाही. अनिल अवचटांचा आग्रह असायचा तू पण की मला तुम्ही सगळे ये जा म्हणा. त्या म्हणायचे नाही आम्ही त्या जनरेशनचे नाहीये, आम्ही तुम्हाला असं नाही. मी आमच्या जवळच्या मित्र अगदी जे लहानपणीचे मित्र आहेत त्यांना सुद्धा आम्ही ये जा करत नाही, आम्ही आहो जाहोच म्हणणार. हा एक त्यांचा स्वभाव असतो. याला आपण दुसऱ्या पद्धतीने असं म्हणू शकतो की ते जे कितीही क्लोज म्हटलं तरी ते आपलं जग आपलं ठेवून घेतात. म्हणजे काय म्हणू आपण स्पेस आपली राखून असतात. हा एक मी अनुभव घेतलाय. बायकांच्या बाबतीतले माझे अनुभव फार गमतीशीर आहेत. म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये माझ्या घरात असं मी बघितलेलं उदाहरण आहे. माझ्या एक नात्यातल्या बाई सोवळ्या होत्या. सोवळं ओळं हे प्रकरण कर्नाटकात खूपच असतं. आणि त्यांची सून तर त्या दोघी प्रसंग कडाडून भांडायच्या. त्या कडकडून भांडायच्या म्हणजे मोकळ्यापणाने अगदी म्हणजे काय कुणाचा सगळा उद्धार करून. ते करत असताना सुद्धा या म्हातारीचं लक्ष असायचं की ती 2 जीवाची आहे, तू आधी जेवण करून घे. म्हणजे ती गरोदर असली नाही. म्हणजे हे भान त्यांचं कधी जायचं नाही. आणि ह्या सोवळ्या बाईचं कसं असतं ह्यांचं की ते दही एकदा आपण वापरलं की परत त्या वापरत नाहीत असं त्यांच्या काय काय नियम असतात.
मला काय फार माहित नव्हते, पण त्या सुनेला माहिती असायचं. त्या भांडणात ती मला सांगायची, "उमा त्यांचं ते काढून ठेव बाजूला." तर मला हा त्यांचा भांडणातला मोकळेपणा, म्हणजे एवढं मराठी लोक नाही असं, म्हणजे माहित नाही म्हणजे माझ्या जवळपास आपण ते काहीतरी मुखवटे किंवा असं काहीतरी करून. मग त्या प्रकारामध्ये माझी सुरुवातीला मी काय म्हणायची माहितीये का, की कन्नड लोक म्हणजे ते दुहेरी जगतात असं मला वाटायचं. म्हणजे एकीकडे ते सायंटिस्ट असतात, बाहेर जातात तेव्हा वेगळे वागतात, आणि घरात ते परत त्यांचं ते सोहळ्याने त्यांची पूजा अर्चा सगळी सुरू होते असं म्हणायचं. मी अनंत मूर्तींच्या एका प्रस्तावनेमध्ये जेव्हा वाचलं, की ते काय म्हणाले माहितीये का, ते काय म्हणायचे की आमचे वडील व्हरांड्यात बसून लोकांच्या बरोबर बोलायचे, जागतिक प्रॉब्लेमवर चर्चा करायची, आणि आईकडे भेटायला गावातली माणसं यायची, ती मागच्या दरवाजाने यायची. ते म्हणजे घरात कोणीतरी आजार आहे, मला लोणचं द्या किंवा ताक द्या असं मागायला यायचे, आणि त्यांच्याकडनं सगळ्या गावातली माहिती पण त्या लोकांना कळायची. आणि हे अनंत मूर्ती ते पण ऐकायचे, हे पण ऐकायचे, आणि त्यामुळे मग त्यांचं लेखन समृद्ध पण होत गेलेलं आहे. नक्कीच. त्यामुळे मला असं वाटलं की मी ज्याला द्वैत म्हणते आहे, त्याच्यापेक्षा ह्या अद्वैतामुळे ह्यांचं हे जास्त समृद्ध होते की काय कोण जाणे. म्हणजे जगणंच त्यांचं सगळ्या पातळीवर असल्यामुळे असं आहे. बाकी त्यांचा कर्मठपणा वगैरे जो असतो तो बऱ्यापैकी असतो. जी.ए. कुलकर्णींच्या विषयी जेव्हा इथं खूप चर्चा होते की जी.ए. कुलकर्णी अलूफ होते, ते असेच होते, ते दरवाजा कुणाला भेटायचे नाहीत, काय नाहीत. मला त्याचं आश्चर्य नाही वाटत. धारवाड म्हणजे उत्तर कर्नाटकात संपूर्ण त्यांचं जे कथांमधनं ते जीवन येतं ते बघितलं, आणि ते ज्या पद्धतीने धारवाडमध्ये राहिलेले आहे ते आपले स्पेस सोडणार नाही, त्यामुळे ते त्याच पद्धतीचे राहणार. बौद्धिक लेवलवर त्यांची काय पाहिजे ती चर्चा चालेल, सगळं चालेल, पण माझं हे जे आहे हे मी सोडणार नाही. हा एक मी अनुभव घेतलेला आहे. बायकांचा तसा अनुभव घेतला, पुरुषांचा असा. ओके, ग्रेट. आता आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे येतो, ज्याचं नाव आहे सनविधी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. तर तुम्हाला जर आता एक पोस्टकार्ड दिलं आणि सांगितलं की तुम्हाला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला तुम्ही पत्र लिहा, मग ती व्यक्ती हयात असो नसो, जे काही म्हणजे मागची पुढची कोणतीही व्यक्ती असो, तर तुम्ही कोणाला लिहाल आणि काय लिहाल? एक मी हायस्कूलमध्ये शिकत होते त्या वेळेला एक आर.व्ही. कुलकर्णी म्हणून एक सर होते आमचे. खूप काहीतरी विद्वान किंवा काय, म्हणजे ते टिपिकल धोतर, कोट, काळा कोट, टोपी, चष्मा असं जे काय होते, आणि ते आम्हाला मराठी शिकवायचे. तर त्यावेळेला त्यांच्या मला नंतर कितीतरी दिवसात मला त्यांची आठवण पण नाही आलेली आहे. आता तू म्हटल्यावर म्हटलं त्यांना पत्र लिहायला हरकत नाही. त्यांनी वर्गात शिकवताना एक सांगितलेलं होतं की तुम्ही जे काय कराल आयुष्यात, काहीही करा, त्याच्याविषयी काही समजायचं कारण नाही, पण जे कराल त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचा ठसा तुम्ही हे करायला पाहिजे. आणि मला अगदी आठवतंय तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला सिनेमा आवडत असेल, हे त्यांचे वाक्य होती, सिनेमा आवडत असेल आणि तुम्हाला अशोक कुमार आवडत असेल, तर तुम्ही त्याची इतकी माहिती घ्या किंवा इतकं त्याच्याविषयी जाणून घ्या की उद्याला अशोक कुमार विषयी काहीही कुणाला तरी लागलं तर त्यांनी तुमच्याचकडे यायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे तुम्ही काय करता त्याच्यापेक्षा तुम्ही ते किती लांब वर नेता हे महत्वाचं आहे, आणि ज्या खोलीमध्ये तुम्ही करता. तर या निमित्ताने त्या आर.व्ही. कुलकर्णी सरांची मला आठवण येते, आणि त्यांनाच मी पत्र लिहीन आणि सांगेन की सर, तुम्ही म्हटला त्याप्रमाणे अनुवादाला काय खूप प्रतिष्ठा नसताना मी या क्षेत्रात पाऊल टाकलेलं आहे. पण आज पूर्ण ज्याला आपण साहित्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे युग म्हणतो, त्याप्रमाणे आता हे भाषांतर युग म्हणावं, इथं पण मोठ्या प्रमाणामध्ये आता अनुवाद होत आहेत. या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे मी माझ्या जास्तीत जास्त कृतीप्रमाणे मला जे करायचं ते मी केलेलं आहे. कदाचित तुम्हाला हेच म्हणायचं होतं की काय, मला माहित नाही, पण ही माझी एवढी कुवत आहे, एवढं तर मी नक्की म्हणू शकते. वाह! आपली सुषमा. तुमचं माहेरचं माझं माहेरचं नाव सुषमा. कारण सर मला त्याच नावाने ओळखतात. राईट. उमाताई, खूप मस्त वाटलं
तुमच्याशी बोलून. म्हणजे आपल्या गप्पा नेहमीच होत असतात, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आज आपण ते इतरांबरोबरही या गप्पा आपल्या शेअर करतोय. आणि अशाच लिहित्या राहा आणि 60ची 75 आता करायची आहे आपल्याला. वेटिंग फॉर दॅट. थँक्यू सो मच उमाताई. मला पण छान वाटलं. चांगलं वाटलं. कितीतरी विषयावर बोललं जात नाही माझ्याकडनं पण. हो. माझ्या ठराविक विषयावर बोललं जातं. आज या निमित्ताने इतरही बोलायला मिळालं. धन्यवाद.